लॉ ऑफ कर्मा आपण म्हणतो की कसा वर्क करतो, एवढं दुःख आहे माणसाच्या आयुष्यात, मग आपण का जन्माला यायचं, कशासाठी? दुःख भोगण्यासाठीच आपण जन्माला आलोय का? मग कशाला देवाचं करायचं? मग काय गरज आहे? जर दुःख भोगायचंच आहे आणि देवाची भक्ती करून पण मला तेवढंच दुःख मिळणार आहे, तर मग मी का देवाची भक्ती करायची? पण यस, त्या काही घटना घडल्या होत्या की जिथे सगळ्याच गोष्टींवरचा विश्वास उडाला होता की जर मी धार्मिक आहे, जर मी आध्यात्मिक आहे, जर माझी देवावर श्रद्धा आहे, तर मग हे माझ्या बाबतीतच का होत आहे? देव ही संकल्पना जी आहे ना ती कमर्शियल बनत चालली आहे. कारण मी बरेचदा सोशल मीडियावर स्क्रोल करताना दिसतं की एखादी बर्थडे पार्टी आहे, मुंज आहे, एखाद्या देवाचं वेषांतर करून तिथे डान्स करणं. याबाबत तुमचं मत काय आहे? तर मला असं वाटतं की ते जे कपल आहे ते स्वामी भक्त आहेत आणि त्यांना असं वाटत असेल की यार खरंच जर स्वामी आले आणि माझ्या बाळाला उचललं, त्यांच्यासाठी ती गोष्ट खूप प्युअर असेल कदाचित. पण बाकीचे जे आलेत, समजा पाहुणे आलेत किंवा आता हे सोशल मीडियावर बघणारे आहेत, ते कदाचित त्या गोष्टीची टिंगल करू शकतात. पण तुमच्या त्या करण्यामुळे जर 4 लोक त्या स्वामींची टिंगल करत असतील किंवा त्या देवतेची टिंगल करत असतील, तर कुठेतरी तुम्ही त्याला जबाबदार झालाच ना. सेटवर एखाद वेळेस स्वामींची कधी प्रचिती आली? तू त्या सेटमध्ये एंटर केलंस ना की तुला असं वाटतं की तू मुंबईत नाहीच आहेस, तू अशा वेगळ्या जगातच गेलायस असं वाटतं. त्यांनी पूर्ण ते स्वामींचं घर, मग तो मठ, मग तिथे आजूबाजूला अक्कलकोट गाव त्यांनी क्रिएट केलंय. तर त्या गावात मला असं सतत वाटत राहिलं की इथे काहीतरी अशी गोष्ट आहे की जी आपण म्हणतो ना की ऍक्टर म्हणून आपण एखादं कॅरेक्टर जेव्हा प्ले करतो तेव्हा आपण ते कॅरेक्टर जगत असतो, तो ऍक्टर तो कॅरेक्टर जगत असतो. तर मला असं कुठेतरी वाटलं की आज माझ्यातले स्वामीसूत पण गेलेत निघून आणि आता मी परत नॉर्मल विकास झालोय की काय. आणि त्यांनी काही काळासाठी माझ्यामध्ये प्रवेश केला आणि त्या दिवशी कदाचित असं झालं काहीतरी की स्वामी त्यांना घेऊन गेले माझ्यातनं. आणि ते जे दुःख होतं, ते जे फिलिंग होतं, ते खरंच म्हणजे आता पण मला आठवलं तर डोळ्यात पाणी येतं. बट अध्यात्म म्हणजे केवळ ध्यान नाही आणि कला म्हणजे केवळ परफॉर्मन्स नाही. बरं, या दोन्हीच्या मधल्या प्रवासावर प्रकाश टाकण्यासाठी आम्ही घेऊन आलोय कलाकारांच्या आयुष्यातील मनातला देव. कलाकारांचे आयुष्य, त्यांना आलेले दैवी अनुभव, त्यांची देवावर असलेली श्रद्धा, या सगळ्याबाबत सखोल माहिती देण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत अभिनेते विकास पाटील. विकास सर, तुमचं खूप स्वागत आहे मज्जा पिंच्या खास शो मध्ये, ज्याचं नाव आहे मनातला देव. थँक्यू. सगळ्यात आधी तुम्ही कसे आहात? मी छान आहे, मस्त. कोणते प्रोजेक्ट सध्या चालू आहेत? सध्या माझं टेलिव्हिजनवर आनंदी नावाची सिरियल चालू आहे, मालिका. नाटक चालू आहे, एक इंग्लिश नाटक जे नथुराम गोडसे मस्ट डाय नावाचं, तेच आम्ही हिंदीत नाही करतो. ओके. सो ती 2 नाटकं चालू आहेत आणि एक प्रायोगिक नाटक चालू आहे ज्याचं नाव आहे मर्सिया. असे 2-3 प्रोजेक्ट चालू आहेत सध्या. येस. अर्थातच आनंदीमधलं काम आम्ही बघतोय आमच्या टेलिव्हिजनवर किंवा माध्यमांमध्ये आम्ही तुमचे इंटरव्ह्यूज बघतो आणि खूप आवडतंय आणि यापूर्वीचं सगळंच काम मी तुमचं बघत आले. सो करूया सुरुवात. येस. नेहमीच माझा पहिला प्रश्न असतो, देव म्हणजे तुमच्या मते नेमकं काय? देव ॲक्चुअली हा खरं तर खूप डीप प्रश्न आहे हा, बघायला गेलं तर, की प्रत्येकाची देवाकडे बघण्याची किंवा त्या सोर्सकडे बघण्याची एक स्वतःचा एक त्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू असतो. मला पर्सनली विचारशील तर ओव्हर द पिरियड्स तो बदलत राहिला आहे आणि मला असं वाटतं की तो बदलत राहिला पाहिजे. कारण जसजसे आपण वयानं मोठे होत जातो किंवा जसजशी आपली मॅच्युरिटी वाढत जाते, जसजसे आपण आयुष्यातले अनुभव आपल्याला वेगवेगळे येत जातात, त्या टप्प्यांवर आपली देवाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो तो बदलत जातो. सो मला आता विचारशील तर मी दोन्ही माध्यमातनं देवाकडे बघतो. एक ट्रेडिशनल माध्यम आहे ज्याला आपण आपल्या संस्कृतीमध्ये जे आहे की घरी देवाची पूजा करणं, रोज सकाळी उठून देव्हाऱ्यात देवधूत धुणं, मग त्यांची अर्चना करणं, त्यांना नैवेद्य दाखवणं, ही ट्रेडिशनल पद्धत झाली. आणि एक पद्धत अशी पण आहे की जी काय म्हणूया आपण फॉर्मलेस आहे, ज्याला आपण असं म्हणूया की ज्याच्यामध्ये मूर्तीपूजा असेल किंवा ज्याच्यामध्ये मंदिरात जाणं असेल, पेक्षा सुद्धा आपण आपल्या आतमध्ये राहून देवाची अनुभूती घेणं किंवा आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात त्यातून काय सिग्नल्स आपल्याला मिळतात, त्याच्या थ्रू आपण देवावर विश्वास ठेवणं किंवा ते सिग्नल्स युनिव्हर्सकडनं येणारे, त्याच्यातनं काही अर्थ काढून मग आपण त्या पद्धतीने देवाची व्याख्या करणं. सो हे 2 मार्ग आहेत असं मला वाटतं. तर मला विचारशील तर मी बॅलन्स्ड आहे. दोन्हीकडे माझा तेवढाच झुकाव आहे. कारण मला असं वाटतं की या दोन्ही पद्धती तितक्याच गरजेच्या आहेत. सुरुवात आपण जेव्हा करतो, म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये मूर्तीपूजेला महत्त्व दिलं गेलेलं आहे.
जे काही कम्युनिटीजमध्ये किंवा काही पंथांमध्ये ते मानत नाहीत. पण मला असं वाटतं, की मूर्तिपूजा ही आहे ती सुरुवातीची स्टेज हं. आपण ज्याला म्हणतो, की प्रत्येक गोष्टीची सुरुवात करण्यासाठी आपल्याला काहीतरी एक ईझी वे किंवा काहीतरी एक असं माध्यम शोधावं लागतं, की ज्याच्यातनं आपल्याला अनुभव येतील आणि त्यातनं मग आपण पुढे जाऊन इव्हॉल्व होऊन मग आपल्याला त्या 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 माध्यमाचीच गरज उरणार नाही हं. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी. तर मला असं वाटतं मूर्तिपूजा किंवा ह्या गोष्टी ते माध्यम आहे देवापर्यंत पोहोचण्यासाठी. साठी किंवा त्या सोर्सपर्यंत पोहोचण्यासाठी. ज्याला काही जण सध्या अजून एक टर्म आली आहे, की आपण युनिव्हर्सकडे मागूया. आपण युनिव्हर्सकडे एखादी गोष्ट हे करूया. सध्याचे असं असं म्हणूया, की या जनरेशनची ती लँग्वेज आहे, हं. जी काही चुकीची नाहीये. प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा प्रत्येक काळाचा, प्रत्येक जनरेशनचा एक मीडियम असतं. तर आपण युनिव्हर्स म्हणूया, आपण देव म्हणूया. काही लोकांना ते गुरूंच्या माध्यमातनं, काही लोकांना आपल्याला भेटलेल्या माणसांच्या माध्यमातून पण हं. देव भेटतो असंही म्हणतात. सो मला असं वाटतं, की ते जे माध्यम आहे त्या गोष्टीकडे बघण्याचं, हे प्रत्येकाचं जरी वेगवेगळं असलं, तरी मला विचारशील पर्सनली तर मी या दोन्ही गोष्टींचा मेळ साधून म्हणजे माझी ट्रेडिशनल पूजा पण असते. अर्थात. मग काही मंत्र असतील त्याच्यामध्ये, काही साधना असतील आणि प्लस त्याच्यावर मी विसंबून आहे का? तर तसंही नाहीये. मला काही नसेल तरी माझा मी देवाशी कनेक्ट राहू शकतो. सो मी या पद्धतीने माझं जो काही डे टू डे लाईफ आहे किंवा रेग्युलर जे काही माझं आयुष्य आहे, तसं चालू आहे. येस. किती श्रद्धा आहे देवावर? देवावर प्रचंड श्रद्धा आहे कारण पुन्हा तेच आहे की आपलं अस्तित्व जे आहे, म्हणजे मला असं वाटतं, की आपण प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, मला असं वाटतं, की तो स्पिरिच्युअलच असला पाहिजे, हं. असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण हे जे काही आपल्या आजूबाजूला आपण बघतोय, मग जग असेल किंवा व्यक्ती असतील किंवा घटना असतील, त्या कुठे ना कुठे एका सोर्सशी जोडलेल्या आहेत. हं. एक कुठलातरी असा एक मेजर सोर्स आहे, जे सायन्स आपण ज्याला म्हणतो, की जे अजून डिकोड करू शकलेलं नाहीये, की खरंच हे कुठल्यातरी एका माइंडमधनं घडतंय, का हे सगळं रँडम चालू आहे. तर नीट विचार केला तर मला असं वाटतं, की रँडम तर चालू नाहीये. म्हणजे जे काही जर ते रँडम चालू असतं, ते कधीतरी कोलॅप्स झालं असतं किंवा ते कुठेतरी त्याच्यामध्ये अडथळा निर्माण होऊन एका पॉइंटला सगळं नष्ट झालं असतं. पण अशी काहीतरी एक गोष्ट आहे, असा काहीतरी एक सोर्स आहे, ज्याचा कंट्रोल ह्या सगळ्या गोष्टींवर, जे आपण जगतोय, जे आपल्या आजूबाजूला चाललंय. त्याच्यामध्ये पण एक केओस आहे, नक्कीच आहे. पण त्या केओस मागे पण काहीतरी एक धागा आहे, की ज्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत किंवा जे सगळं घडवून आणतंय. तर त्या सोर्सकडे बघण्याचं जे हं. आपण प्रत्येकाचा वेगवेगळा पॉइंट ऑफ व्ह्यू असेल, तर माझी श्रद्धा त्या सोर्सवर आहे. मग तो हं. सोर्स काही असेल, मग ज्याला मी महादेव म्हणीन, काही जण त्याला स्वामींच्या रूपात बघतील, काही जण त्याला आपले कुलदेव असतात त्यांच्या रूपात बघतील. पण तो सोर्स मला असं वाटतं तो महत्त्वाचा आहे. कारण त्याच्यामुळे आपल्याला जगण्यासाठी जो काही सपोर्ट लागतो किंवा हं. जगण्यासाठी जी काही एक पॉझिटिव्हिटी लागते, ती त्या सोर्सकडनं येते आणि ती मला असं वाटतं खूप गरजेची आहे. सध्याच्या ज्या काही आजूबाजूच्या परिस्थिती बरोबर. आहेत किंवा सध्या आपण ज्या पद्धतीचं आयुष्य जगतोय, त्याच्यामध्ये जास्त गरजेचं झालंय ते असं मला वाटतं. येस. अर्थातच जसं तुम्ही म्हणालात, की प्रत्येक गोष्ट एकमेकांवर अवलंबून आहे. हं, हं. गोष्टी बांधल्या गेल्यात त्या सोर्सकडून किंवा त्या एनर्जीकडून. त्याच्यामुळे कदाचित तुम्ही म्हणालात तसं, की ते कोलॅप्स होत नाहीये किंवा चालू आहे सुरळीतपणे आतापर्यंत हं, सुरू एका आहे. लयीत चालू आहे. अर्थातच. बरोबर. हं. येस. सर मी तुमचं Instagram स्टार्ट टू एंड पूर्ण पाहिलंय. ठीक आहे. तर मला त्या Instagramमधल्या प्रत्येक पोस्टमध्ये बऱ्यापैकी सगळे देव दिसले. गणपती बाप्पा होते, स्वामी होते किंवा शिवजी होते, दत्तगुरू होते, सगळेच. पण त्याच्यामुळे मला अंदाज बांधता आला नाही, की नेमकं सर कोणत्या देवाला अधिक मानतात. तर विकास पाटीलच्या बाबतीत असं झालं नाही, की कोणत्यातरी एकाच देवाची तो पूजा करतोय किंवा त्याची आराधना करतोय. बरेच जण आम्ही एकाच देवाला मानतो टाइप ऑफ असेल. तर तसं नव्हतं हे तुमच्या बाबतीत. त्याच्यामुळे हा प्रश्न आहे, की तुम्ही नेमकं कोणत्या देवाला मानता? हं, हं. जसं मी सुरुवातीला म्हणालो, की माझी सुरुवात जी झाली ना अध्यात्माकडे बघण्याची किंवा एक एक साधारण देव या हं. संकल्पनेकडे बघण्याची, जी आपल्या प्रत्येकाच्या लहानपणी घरात असते. आपली आई बालपणापासून. काहीतरी पूजा करत असते, बाबा असतात किंवा आजूबाजूचे लोक असतात. आपले आजी-आजोबा काहीतरी आपल्याला सांगतात. त्यातून आपली एक जडण-घडण होत असते, की ज्याच्यामुळे आपण एकतर देवावर विश्वास ठेवतो किंवा ठेवत नाही. जशी हं. आपली सामाजिक असेल, आपली घरची परिस्थिती असेल तशी. मला असं वाटतं, की फॉर्च्युनेटली माझ्या घरात सुरुवातीपासूनच असे खूप धार्मिक नाही, पण एक हं. बेसिक ज्याला आपण म्हणतो, की ते वातावरण होतं. माझी आई स्वतः देवाचं करायची. मग लहानपणापासून मारुती स्तोत्र म्हणून घेणं आमच्याकडनं. मग ते शुभंकरोती असेल.
आणि माझी आई कलावती आईंचं करायची. तेव्हा ती ओके. त्यांची आठवड्याला दर 2 ते 3 दिवस भजनं होतात. तर ती हं, हं. आम्हाला तिकडे घेऊन जायची, मी आणि माझा भाऊ. हं. तर सुरुवातीला आम्ही एक काय करायचं, आई घेऊन जाते म्हणून जायचं. मग तिथे गोडी लागायला लागली. मग तिथल्या गोष्टी कळायला लागल्या. आणि हे कळत असताना मग अनुभव यायला लागले. मग ते लहानपणचे अनुभव, मग ते भले छोटेसे असतील. मग माझा हं. पेपरच छान जाऊ दे किंवा मला ही गोष्ट माझ्या मनासारखी घडू दे. आणि मग त्यातनं अनुभव आल्यावर आपण थोडा-थोडा त्या गोष्टीवर विश्वास ठेवायला लागतो. आणि मग हळू त्या गोष्टी बदलत जातात. मग आपण कॉलेजला जातो. मग आपण लग्न करतो. मग हं. आयुष्यात वेगवेगळ्या करिअरच्या असं मग ते अनुभव बदलत जातात. त्याप्रमाणे मला असं वाटतं, की आपल्या श्रद्धास्थानं पण थोडी-थोडी बदलत बदलत जातात. जातात. तर मला विचारशील तर असं एक कुठलं श्रद्धास्थान असं नाहीये. म्हणजे सुरुवात मला असं वाटतं, की गणपती बाप्पापासून हं. झाली. कारण मी राहायला चिंचवडला, म्हणजे पुण्याजवळ हं. जे चिंचवड जे गाव आहे, तिथे मी वाढलो. माझं शालेय शिक्षण तिथे झालं आणि तिथे मोरया गोसावींचं खूप छान मंदिर आहे. ज्या मंदिराची ख्याती अशी आहे, की तिथे मोरया गोसावी नावाचे जे संत होऊन गेले, त्यांनी तपश्चर्या केली हं. आणि त्यांना गणपतीने स्वतः दर्शन दिलं आणि त्यांना असं वर दिला, की जेव्हा-जेव्हा माझं नाव घेण्यात येईल यापुढे, तेव्हा-तेव्हा तुझं नाव घेतील. म्हणून आपण गणपती बाप्पा मोरया असं हं, म्हणतो. हं, ते हं. मोरया गोसावींच्या त्या संतांच्या नाव. नावावरून आपण ते, तर ते जे मंदिर जिथे त्यांची समाधी आहे, तिथेच माझं, म्हणजे त्या जवळच माझं घर होतं. त्यामुळे येणं-जाणं व्हायचं आणि त्यामुळे पहिली जी कुठली हे असेल तर ती गणपती बाप्पा होती. मग ते अजूनही जाणं आहेच आहे. मग हळू ते बदलत गेलं. मग स्वामी आले, मग महादेव आले, दत्तगुरू आले. तर मला कायम असंच वाटत राहिलंय, की कुठलातरी एक हं. मेन सोर्स आहे, ज्याच्यामधनं ह्या एनर्जीज पुढे-पुढे पुढे आल्यात. आलं. आणि मग आपण ज्याच्याशी कनेक्ट करू, आपण ज्याच्याशी रिलेट करू. जसं आपण फॉर एक्झाम्पल शाळेत मित्र असतात. त्यातले काही 4 मित्र आपले खूप जवळचे असतात. काही फक्त हाय हॅलोसाठी असतात. काही एकदम जिवलग असतात. तसंच मला असं वाटतं, की काही डीटीज आपल्या खूप जवळ येतात. खूप आपल्या वाटतात आणि ती फीलिंग असं तू डिफाईन करू शकत हं. नाहीस. ते मला असं वाटतं, की ते आतूनच येतं. म्हणजे माझं एखाद्या देवाच्या मंदिरात गेल्यानंतर मला आतून वाटणारी शांती किंवा आतून वाटणारं ते व्हायब्रेशन ते किती स्ट्राँग आहे, हे जर तुला जाणवायला लागलं, तर मग ते मला असं वाटतं, की तिथे आपण जास्त कनेक्ट हं. होतो. तर तसं मला मेन सोर्स म्हणशील तर मला भगवान महादेवांचं जास्त आकर्षण आहे. स्वामी पण आहेत, कारण मला असं वाटतं, की स्वामीसुद्धा महादेवांच्याच त्या काय म्हणूया आपण, हं. असं म्हणतात, की दत्तगुरूंचे अवतार स्वामी आहेत. त्याच्यावरही माझा विश्वास आहे. पण मला मोर ऑफ स्वामी महादेवच जास्त वाटतात. त्यामुळे तो सोर्स जो आहे, तो मेन सोर्स विचारशील तर तो महादेव आहे आणि त्याच्यानंतर मग बाकीचे सगळे. स्वामी असतील, दत्तगुरू असतील, गणपती बाप्पा असतील, ही त्यांची जी फॅमिली आहे ती पुढे येते. येस. अर्थात स्वामींचा विषय आलाच आहे. जय जय स्वामी समर्थ या मालिकेत खूप महत्त्वाची भूमिका म्हणजे स्वामी सुतांचा जो अध्याय होता, हं. त्यात स्वामींचे मानसपुत्र म्हणजे स्वामीसूत ही भूमिका तुम्ही साकारली. ही जबाबदारी पेलवताना किती दडपण आलेलं? दडपण तर होतंच, कारण त्याची पण गंमत काय होती माहिती आहे, की त्या मालिकेसाठी मला आधी पण एकदा विचारलं गेलं होतं विचारलं. आणि एका खूप महत्त्वाच्या पात्रासाठी, जे स्वामींसोबत सतत हं, हं. राहिलं. तर तेव्हा मला somehow ते काही जमलं नाही, कारण तारखा नव्हत्या, अजून एक प्रोजेक्ट चालू होतं. त्याच्यामुळे ते एक मनात कुठेतरी होतं, की यार मला करायचं होतं, पण नाही करता आलं. आणि पण मी म्हटलं, की ठीक आहे, जर खरंच माझ्या प्रारब्धात ते असेल किंवा खरंच स्वामींची इच्छा असेल, तर मी कुठे ना कुठे त्या प्रोजेक्टशी जोडला जाईन. आणि फॉर्च्युनेटली मला ती पुन्हा. संधी मिळाली आणि मिळाली तर मिळाली डायरेक्ट, म्हणजे स्वामींचा मुलगा हं. हे पात्र करायची संधी मिळाली. त्यामुळे खूपच मला ती फीलिंगच, म्हणजे अजूनही आठवलं तर मला असं भरून येतं. कारण एखादी गोष्ट आपल्याला हवी असते, पण स्वामी त्या गोष्टीसाठी आपल्याला वाट पाहायला लावतात. पण जेव्हा उशीर जरी दिला तरी अशी एखादी गोष्ट देतात, की जी आपण एक्स्पेक्ट करण्याच्याही पलीकडची असते. जे माझ्या बाबतीत खूपदा झालंय. तो त्यामुळे खूप आनंद झाला एकतर पहिली गोष्ट, आणि ती जबाबदारी होती, कारण एवढं मोठं पात्र, ऑलरेडी ती मालिका एवढ्या हं. लोकांमध्ये बघितली जाते, एवढी फेमस आहे. आजही ती तितकीच आजही बघतो. तितक्याच भावनेने लोक बघतात आणि आपण इतकं महत्त्वाचं पात्र प्ले करतोय. त्यामुळे जबाबदारी तर होतीच. म्हणजे मी तर ठरवलं होतं, की आपण आतापर्यंत जे काही केलंय काम, ते सगळं तिथे काय म्हणूया, पणाला लावायचं आणि आपण एक म्हणजे 100% देऊन करायचं. आणि प्लस तेच होतं, की एक समर्पण होतं, की स्वामी तुम्ही मला बोलवलंय तिथे, तर तुम्हीच माझ्याकडनं करून घ्याल ते काम. आणि तसंच झालं. म्हणजे खूप छान मला तो अनुभव आला. म्हणजे ते जे 4-5 महिने होते जिथे मी त्या हं, सीरियलमध्ये हं. होतो, ते कंटिन्युअसली स्वामी सुतांची गोष्ट होती. म्हणजे सुरुवातीपासून ते अध्याय होता ना त्याचा? अध्याय होता. हां, मग ते नॉर्मल हं. एक व्यक्ती होते, जसे आपण हं, आहोत. हं, हं. मुंबईत राहायचे.
बिझनेसमन होते आणि त्यांची अशी गोष्ट आहे की ते अजिबात देवाला मानायचे नाहीत. हं, हं. आणि त्यांचा एक व्यवसाय होता. तर तो आणि त्यांचे मित्र असे ते दोघं मिळून तो व्यवसाय करत होते आणि एके दिवशी असं झालं, की त्यांचा माल होता तो त्याची म्हणजे बैलगाडी हं, होती त्या काळात. ती एका रात्री चोरीला गेली आणि हं. मग तेव्हा त्यांचे मित्र जे होते ते असं म्हणाले, की "अरे, मी अक्कलकोटच्या स्वामींविषयी खूप ऐकतोय" आणि तेव्हा ते हं. हयात होते म्हणजे हं, स्वामी हं, हं. ॲक्चुअल होते. तर खूप लोकांकडनं आपण नवस करूया का? आपण की तर मी म्हणजे ते स्वामीसूत म्हणतात, की "नाही, नाही असलं काही मला या गोष्टींवर विश्वास नाहीये. असं काही नसतं वगैरे." पण तो म्हणतो, "करून बघूया ना, समजा झालं तर फक्त एक करायचं, की आपल्याला तिथे जर झालं तर आपण दर्शनाला जायचं." तर ते म्हणाले, की "हां, ठीक आहे बघूया." आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती जी बैलगाडी चोरीला गेली होती ती परत आली आणि हे ॲक्चुअल घडलं होतं. आणि मग तेव्हा त्यांना अरे ह्यानी बोललं आणि मग किती गोष्ट घडली. मग त्यांना थोडीशी ती उत्सुकता हं. निर्माण झाली, की नक्की काय बघूया तरी जाऊन. आणि मग ते अक्कलकोटात आले आणि तिथे आल्यानंतर जेव्हा त्यांनी स्वामींना बघितलं, जेव्हा त्यांनी स्वामींना पाहिलं, त्यांचं दर्शन घेतलं, तेव्हा त्यांना असं काहीतरी झालं म्हणजे मला खरंच ही गोष्ट खूप म्हणजे एक म्हणूया ना आपण एक आध्यात्मिक बेस असतो काही लोकांना, एक ऑलरेडी एक ओढ असते हं, हं. आणि मग आपण त्या स्वामींना भेटतो तेव्हा पण ज्या माणसाला काहीच स्वामींचं नावही माहीत नव्हतं, ज्यांचं काही देवावर विश्वास नव्हता, अशी व्यक्ती जेव्हा त्या स्वामींसमोर जाऊन उभी राहिली, तेव्हा त्यांना काहीतरी आतून झालं, तेव्हा काहीतरी साक्षात्कार झाला आणि त्यांनी तेव्हा ठरवलं, की आता मी काही झालं तरी इथून बाहेर जाणार नाही अक्कलकोटमधनं. मग त्यांनी पूर्ण आपली फॅमिली सोडून दिली, आपला पूर्ण व्यवसाय त्यांनी थांबवला आणि त्यांचा मग तो पुढचा प्रवास शेवटपर्यंत ते कसे स्वामींसोबत राहिले, स्वामींनी त्यांना काय-काय दिलं आणि हे करत असताना त्यांनी कंटिन्यूअस त्यांना घरनं बोलावणं येत होतं, की हं. त्यांची बायको होती, त्यांची मुलगी होती, त्यांची आई होती, की "तुम्ही काय करताय? तुम्ही तिकडे तुम्हाला तर आम्ही असं कधीच पाहिलं नाहीये." पण त्या एका मोमेंटला काहीतरी असं झालं आणि त्यांना असं वाटलं, की नाही माझं आयुष्य आता स्वामींच्या चरणीच आहे. आणि मग आणि ही ही गोष्ट घडणार आहे, हे स्वामींनी आधीच तेव्हा भाकीत केलं होतं, की माझा मुलगा येतोय. जो आपण सीरियलचा प्रोमो पण हं. दाखवला होता, की ते हरिभाऊ बागडे नाव होतं त्यांचं. ते अक्कलकोटात यायच्या आधीच स्वामींनी अनाउन्स केलं होतं अक्कलकोटात, की माझा मुलगा येतोय. हं. आणि आफ्टर दॅट नेक्स्ट वीक काहीतरी दिवसानंतर ते आले आणि सगळेच वाट बघत होते. अरे, असं का म्हणतायत कोण स्वामी? कोण कोण आहे? येणार आहे कोण आहे? नेमकं? आणि जेव्हा ते आले आणि जेव्हा त्यांनी तो अनुभव घेतला, तेव्हा लोकांनाही कळलं, की बापरे! हे काहीतरी आणि मग ते त्यांनी पूर्ण आयुष्य स्वामींसाठी वाहून दिलं. अशी ती गोष्ट होती हं, हं, हं. आणि ते पात्र मला करायला मिळालं. सो मला खरंच खूप मी स्वतःला भाग्यवान समजतो. काहीतरी माझं एक कनेक्शन असेल, माहीत नाही अर्थात. मागच्या जन्मीचं स्वामींशी किंवा काहीतरी असेल, ज्यामुळे मला ते करायला मिळालं आणि म्हणतो ना, की इच्छाशक्ती पण होती ऑफ मला करायचंय. तर नक्कीच. स्वामींनी असं कॅरेक्टर दिलं, की तुला करायचं नसेल मग माझ्या मुलाचाच रोल कर. असं ते झालं. म्हणजे कुठलं तरी बाकीचं कॅरेक्टर करण्यापेक्षा तू असं मी तुला देतो, तू थोडे दिवस थांब, की जे तुला पण त्याचा आनंद मिळेल आणि ते लक्षातही राहील लोकांच्या. सो आयुष्यभर ते आता मी माझी ओळख जसं तू आता मला हं. विचारलंस, की स्वामी सूत कोणी केलं होतं, तर ते विकासने केलं होतं. सो खरंच मग तो अनुभव म्हणजे खूपच कमाल होता. म्हणजे अशा अशा काही गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात, तेव्हा आपला देवावरचा विश्वास अजून वाढतो. म्हणजे आपण म्हणतो, की अशा पण आजूबाजूला खूप आपल्या आयुष्यात गोष्टी घडत असतात, की ज्यामुळे आपण देवाला असं म्हणू शकतो, की "नाही यार, नाही माझा विश्वास आहे" किंवा "असं काही नसतं, देव-बिव काही नसतो." आणि एखादी अशी मध्येच गोष्ट कालांतराने त्या घडते घडल्या, की मग तो हां, अजून की मग आपल्याला विश्वास वाटतं, की दृढ नाही होतो. काहीतरी काहीतरी अशी शक्ती आहे, की जी ह्या सगळ्या गोष्टी चालवते आणि तेव्हा आपल्याला मग विश्वास ठेवावाच लागतो. असं असतं ना, आपण जी गोष्ट नाकारतो, ती आपल्या खूप येस, जवळ येस. येत येत जाते. राहते, येत म्हणजे तो सायकॉलॉजीचा पण एक भाग आहे. हां. बट हा हा जो अनुभव होता त्याच्यामुळे नंतर मी कंप्लीटच हे झालं माझ्यामध्ये परिवर्तन झालं. सो खूप छान होता तो. सेटवर एखाद वेळेस स्वामींची कधी प्रचिती आली? सेटवर प्रचिती असं नाही म्हणणार मी, पण त्या सेटची एक त्या सेटचं वैशिष्ट्य असं होतं की तो सेट जो होता ना, तिथे त्याने एक गाव क्रिएट केलंय. हं, हं. म्हणजे अजूनही तो सेट आहे आहे, मडमध्ये, आहे. की जिथे तू त्या सेटमध्ये एंटर केलंस ना, की तुला असं वाटतं की तू मुंबईत नाहीच आहेस. तू अशा वेगळ्या जगातच गेलायस असं वाटतं. त्यांनी पूर्ण ते स्वामींचं घर, मग तो मठ, मग हं. तिथे आजूबाजूला अक्कलकोट गाव त्यांनी क्रिएट केलंय. तर त्या गावात मला असं सतत वाटत राहिलं, की इथे काहीतरी अशी गोष्ट आहे, की जी अशी ती काहीतरी वाइब. एनर्जी आहे, काहीतरी एक फ्रिक्वेन्सी आहे, जी हं. आपल्याला मी त्या सेटच्या बाहेर पाय ठेवलं, की वेगळं आणि तिथे आतमध्ये आलं, की वेगळं आणि असे बारीक-बारीक अनुभव तर खूप आहेत, की जे म्हणजे गेल्यापासनं ते पहिला सीन कसा होईल, काय होईल, हं, पण हं. इतक्या छान गोष्टी त्या जुळून यायच्या, काहीतरी प्रॉब्लेम यायचा आणि पटकन सॉल्व्ह व्हायचा. काहीतरी असा एक सीन असायचा, की काय करायचं काय? आणि अचानक अशी काहीतरी गोष्ट सुचायची माझ्याकडनं व्हायचं आणि ते अरे वाह! हे की म्हणजे ज्या गोष्टी आपण ठरवत नाही, पण घडत घडत जातात. सो अशा खूप साऱ्या गोष्टी घडल्या होत्या. आणि त्या हां, एक मला मला जो लक्षात राहिलेला त्या
मालिकेचा जो अनुभव होता म्हणजे ॲज अन ॲक्टर मी हे तुला सांगतोय, की शेवटचा सीन होता माझा. म्हणजे त्या गोष्टीमध्ये असं घडलं होतं, हं. की ॲक्चुअल जेव्हा ते हरिभाऊ बागडे अक्कलकोटमध्ये राहत होते, तेव्हा त्यांच्या बाबतीत असं काहीतरी घडलं अक्कलकोटमध्ये ज्यामुळे ते तिथल्या लोकांवर आणि स्वामींवर थोडे चिडून ते परत मुंबईला आले, की आता मी परत हं, अक्कलकोटमध्ये. हं, हं. मग तिथल्या काही गावातल्या लोकांचा त्यांच्यावर एक रोष होता, एक राग होता, की "अरे स्वामींच्या इतक्या जवळ कसं काय? आम्ही तर इतकी वर्ष सेवा करतोय आणि हा आला आणि आज" जसं नॉर्मल हं. लोकांमध्ये आणि त्यांच्या बाबतीत कोणीतरी काहीतरी कारस्थान रचलं होतं आणि त्यांच्या बाबतीत ते झालं होतं आणि त्यावेळा त्यांची अशी अपेक्षा होती, की स्वामींनी माझी बाजू घेतली पाहिजे आणि मला तर त्यांनी स्वामी शांत राहिले होते. त्याच्यामागे पण त्यांचा काहीतरी थॉट असेल आणि त्या गोष्टीला चिडून मग ते निघून गेले होते मुंबईला आणि आले होते म्हणजे हं, मुंबईला हं. आणि मग त्यांनी ठरवलं, की मी तुमची सेवा करीन, मी तुम्हाला मानेन, पण मी अक्कलकोटात परत येणार नाही. हं. आणि त्यांचा निधन खूप यंग एजमध्ये आय हं. थिंक 39-38 या ह्याच्यात झालं आणि त्याच्या आधी स्वामींना हे कळलं होतं, की ह्याची वेळ जवळ आलेली आहे आणि ते कंटिन्युअस त्यांना मेसेज पाठवत होते स्वामी सुतांना, की "तू अक्कलकोटात ये, तू अक्कलकोट." पण हे पण तितकेच म्हणजे स्वामींचे भक्त त्यामुळे ते पण म्हणाले, की "नाही मी येणार. मी येणारच नाही. मी एकदा ठरवलं, की मी अक्कलकोटात पाय ठेवेन." पण त्यांनी इतकं कळकळीने सांगितलं, की कारण त्यांना दिसत होतं, की जर तू इथे आलास तर तू वाचशील. आणि हे पण शेवटी त्यांनी सांगितलं त्याला, की त्यांना, की "तू जर अक्कलकोटात नाही आलास तर ते म्हणाले, "चालेल माझे प्राण गेले तरी चालतील, पण मी नाही येणार." आणि तो तिथे असा एक सीन झाला होता ॲक्चुअली आणि आम्ही क्रिएट केलं होतं, की इथे स्वामी बसलेत हं, हं. आणि त्यांना दिसतंय, की आता आज हं. रात्र ही त्यांची आणि मग त्याच्यानंतर मग ते आजारी पडले आणि मग त्यांची तब्येत थोडी खालावत. खालावत गेली आणि एका रात्री त्यांचं निधन झालं. आणि हे स्वामी तिकडनं सगळं बघत होते आणि ते सांगत होते, की आज "अरे त्याला बोलवा रे, तू कुणीतरी जा आणि त्याला घेऊन या. माझा मुलगा आजारी आहे." पण हे पण ऐकायला तयार नव्हते. आणि तो तो जो शेवटचा सीन होता ज्याच्यामध्ये स्वामींनी त्यांना दर्शन दिलं होतं असं म्हणतात. अच्छा. फिजिकल रूपाने नाही, पण स्वामी त्याच्यासमोर उभे राहिले होते. आणि तेव्हा स्वामीसूत स्वामींची डायलॉग म्हणजे त्यांचा जो सीन होता शेवटचा, तर बोलता-बोलताच त्यांनी देह हां. सोडला होता. तर तो एक 5-6 पानांचा सीन होता पूर्ण आणि सगळेच खूप इमोशनल झाले होते. मी पण खूप इमोशनल होतो. कारण एकतर त्या शूटिंगचा तो शेवटचा हं. दिवस शेवटचा होता. दिवस. सेटवर सगळं वातावरण असं झालं होतं. कारण इतके दिवस हे हं. सगळं चालू आहे आणि तो अध्याय आता संपतोय आणि फायनली आता स्वामीसूत शरीर सोडणार आहेत. आणि आय डोंट नो पण तो सीन नॉर्मली जर बघायला हं. गेलंस तर एवढा सीन मोठा पाठ करायला खूप वेळ लागतो. पण मी एकदा दोनदाच तो चाळला होता फक्त हं. आणि त्यातला मी जस्ट एक गाभा लक्षात घेऊन हे केलं होतं, की ठीक आहे आपण बघूया का तिथे काय होतंय ते. तिथे काय होतंय म्हणजे मी त्या इन्स्टिंक्टवर विश्वास ठेवून मग तो सीन मी करायला घेतला आणि यू वोंट बिलीव्ह म्हणजे अजून पण माझ्या अंगावर काटा येतोय ते सांगताना. तो जो सीन झाला ना, माझ्या डोळ्यातलं पाणीच थांबत नव्हतं. म्हणजे ॲक्चुअली रडायचं होतंच त्यांना. पण ना मी ग्लिसरीन घेतलं, ना मी काही त्याच्यासाठी तयारी केली. मी तिथे ॲक्शन म्हटल्यानंतर पूर्ण ते 5 पानी डायलॉग मी पूर्ण न थांबता आणि मला असं वाटत होतं, की मी डायलॉग बोलतच नाही. माझ्यासमोर कोणीतरी आहे आणि मी त्यांच्याशी बोलतोय. आणि तो सीन झाला, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, खूप खूप मस्त आणि कट झाला. कट झाल्यानंतर माझ्या डोळ्यातलं पाणीच थांबत नव्हतं. म्हणजे इतकं मला हे होत होतं, की मग मी रूममध्ये गेलो आणि मी आतून कडी लावली आणि मी एकटा बसलो बराच अर्धा पाऊण तास मी एकटा रडत होतो आणि तो जो अनुभव होता ना, म्हणजे मला असं खरंच वाटलं, की आपण म्हणतो ना, की ॲक्टर म्हणून आपण एखादं कॅरेक्टर हं. जेव्हा प्ले करतो, तेव्हा आपण ते कॅरेक्टर जगत असतो. तो ॲक्टर तो कॅरेक्टर जगत असतो. तर मला असं कुठेतरी वाटलं, की आज माझ्यातले स्वामीसूत पण गेलेत निघून हो. आणि आता मी परत नॉर्मल विकास झालोय की काय? कारण ते 3-4 परत महिने हां, त्याच भूमिकेत. रोज शूटिंग, रोज त्या त्या पूर्ण त्या वातावरणात राहणं आणि आणि त्यांनी काही काळासाठी माझ्यामध्ये प्रवेश केला आणि त्या दिवशी कदाचित असं झालं काहीतरी, की स्वामी त्यांना घेऊन गेले माझ्यातनं आणि ते जे दुःख होतं, ते जे फिलिंग होतं, ते ते खरंच म्हणजे आता पण मला आठवलं तर डोळ्यात हं, पाणी हं. येतं. बट ॲक्टर म्हणून पण ते इतकं काय म्हणूया, एक वेगळा अनुभव देणारं होतं आणि एक माणूस म्हणून पण, एक स्वामींचा भक्त म्हणून पण, की ते इतकं हे होतं, की म्हणजे तो अनुभव भल्या-भल्या हं. एक्सरसाइजेस करून किंवा भल्या-भल्या मोठ्या-मोठ्या ॲक्टर्सना पण येणार नाही किंवा मलाही तो कधी कदाचित आला नसता आयुष्यात. ज्या एका मोमेंटसाठी प्रत्येक ॲक्टर तरसत असतो, की त्या पॉइंटला मला टच करायचंय. तिथे मला परफॉर्मन्स वाईज पोहोचायचंय. तर ते मला काहीही कष्ट न करता त्या सीनमध्ये अनुभवायला मिळालं. सो तो एक अनुभव असा होता, की जो मी कायम माझ्या डोक्यात हे राहणार आहे. अर्थात तुमचा अभिनय असेलच, पण त्यासोबत भावना किंवा एक
त्याला एक जोड होती. त्याच्यामुळे कदाचित तो सीन येस, येस, येस. अपसूक जसा तुम्हाला हवा तसा किंवा जसा प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला पाहिजे त्या रूपात तो पोहोचला. कलाक्षेत्राचाच विषय सुरू आहे म्हणून आणखी एक, आजवर तुम्ही बरंच काम केलंय कलाक्षेत्रात. खूप पूर्वीपासून म्हणजे खूप आधीपासून तुम्ही काम करताय आणि सगळ्यांनी तुमचं काम बघितलंय. पण सेटवर किंवा चित्रपट कोणत्या पण एखाद्या सेटवर किंवा कुठेही काम करताना कधी अदृश्य शक्ती आपल्या आजूबाजूला आहे, असा भास झालाय का? नाही, भास म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की अ, कुठे सेटवर किंवा हे नाही, माझ्या हं, आजूबाजूला ऑलवेज काहीतरी माझ्या सोबत आहे असं मला कायम फिलिंग असतं. पॉझिटिव्ह. हां, पॉझिटिव्हच म्हणजे ओके. आणि मला असं वाटतं की जर आपण एखादी उपासना करत असू हं, किंवा एखादा मंत्र म्हणत असू हं. किंवा कुठल्या देवावर आपली श्रद्धा असेल किंवा आपण गुरू केला असेल, तर शक्यतो निगेटिव्ह एनर्जीज आपल्या आजूबाजूला तेवढ्या वर्क करत नाहीत आणि तो अनुभव माझाही आहे. कारण कारण जिथे-जिथे असं मला वाटत होतं किंवा असं वाटलं की इथे काहीतरी गडबड होऊ शकते, तेव्हा अचानक अशी एखादी गोष्ट घडते की त्या प्रॉब्लेममधनं मी म्हणजे इतक्या सोप्या पद्धतीने बाहेर पडतो की मला असं वाटतं की नाही, नाही हे काहीतरी कोणीतरी आहे जे करतंय. जे माझ्या भल्याचा विचार करतंय, जे मला अडचणीतनं दूर करतंय, जे माझ्यासाठी म्हणून गोष्टी घडवत आहे. तर ती एक एनर्जी किंवा तो एक जसं तू म्हणालीस की ती एक शक्ती आजूबाजूला वाह! वाह! आणि नॉट म्हणजे फक्त माझ्या बाबतीत नाही, हं. पण जे कोणी एखाद्या डीटीचं किंवा एखाद्या देवतेचं मनापासून भक्ती करत असतील, तर त्या प्रत्येक माणसाच्या मागे ती शक्ती उभी असते आणि त्याचा अनुभव त्या व्यक्तीला येत असतो. आणि कामाच्या ठिकाणी तर खूप ठिकाणी म्हणजे स्पेशली जेव्हा मी थिएटर करतो, हं, जेव्हा मी हं. नाटकात काम करतो, तेव्हा तर मला हे खूप जाणवतं. कारण स्टेजवर गेल्यानंतर तुम्ही तर सगळं लाईव्ह असतं. लाईव्ह असतं आणि तुम्ही एकटे असता. कारण असं म्हणतात, की हां. रंगमंच किंवा थिएटर हे नटाचं माध्यम आहे. तिथे तुम्ही हं. एकदा स्टेजवर गेलात तर ना दिग्दर्शक असतो, ना म्हणजे म्युझिक तर असतं ऑफकोर्स, पण ते सपोर्टिंगला असतं. पण रिटेक नसतो, तुम्हाला थांबायचं येत नाही, तुम्हाला वाक्य विसरून चालत नाही. तर तिथे मला असं वाटतं, की एक एनर्जी असते, की जी मला सांभाळून घेत असते. म्हणजे मी आत्ताच एक नाटक सध्या माझं चालू आहे. त्याचं नाव आहे नथुराम गोडसे मस्ट डाय. हं. त्या नाटकाचं हे आहे, की ते नाटक इंग्लिश आहे आणि जेव्हा ते नाटक मला विचारण्यात आलं, भरत दाभोळकरांनी ते हं. बसवलंय. त्यांनीच ते लिहिलंय सुद्धा. की असं-असं नाटक आहे, तर तू करशील का? तर म्हटलं कोणतं? मग त्यांनी सांगितलं, की नथुराम. म्हटलं, "अरे वाह! नथुराम गोडसे हं, हं. नथुराम गोडसेंचाच रोल मला करायला मिळाला." पण प्रॉब्लेम हा होता, की ते इंग्लिशमध्ये होतं आणि माझं पूर्ण शिक्षण मराठी मीडियममधनं झालंय. बट माझं इंग्लिश चांगलं होतं. म्हणजे हं. बेसिक जे आपण बोलतो किंवा ते झालं. माझं वाचन होतं इंग्लिशचं. त्याच्यामुळे पण तरी एक भीती होती, की एवढं मोठं कॅरेक्टर स्टेजवर प्ले करायचं, तेही अशा भाषेत, की जे आपल्याला मराठीसारखी आपली रोजची भाषा नाहीये, बोलण्यातली भाषा नाहीये. पण मला भरत सरांनी खूप तेव्हा कॉन्फिडन्स दिला, की नाही कारण माझं वाचन घेतलं त्यांनी आणि हं. त्यांना असं जाणवलं, की हा करू शकेल आणि त्यांनी मला कॉन्फिडन्स दिला, की नाही तू करशील. पण तरी पण म्हटलं, की "सर मला एक थोडा वेळ हं. द्या, 1 दिवस द्या. मी विचार करतो." कारण ही खूप मोठी जबाबदारी आहे. एकतर एवढं मोठं नाटक ऑलरेडी त्या कॅरेक्टरविषयी ऑलरेडी लोकांची मतं आहेत. मग ती पॉझिटिव्ह असतील, काय असतील आणि जर तुम्ही एवढ्या मोठ्या लेव्हलवर ते करताय तर माझी पण एक तयारी असली पाहिजे आतून, की येस मी हे पेलवू शकतो. आणि नंतर मग मी एक पूर्ण दिवस विचार केला. मग घरी बोललो, बायकोशी बोललो, तर ती पण म्हणाली, की "अरे, ही अशी संधी तुला परत मिळणार नाही." कारण एकतर चॅलेंज आहे, ते तर आहेच आहे, पण इंग्लिश थिएटर आहे. एक वेगळं एक एक अनुभव पण आणि एक एक्सपिरियन्स. वेगळं गेट्स तुला ओपन होतील. आणि मी विचार केला, की येस आपण करूया म्हणून. ठीक आहे. आणि मग ते पुढचा प्रवास झाला आणि म्हणजे ते नाटक जर तू पाहिलंस तर 2.5 तासाचं नाटक आहे. हं. त्यातले 2.25 तास फक्त नथुरामच बोलतो. अच्छा. बाकीचे कॅरेक्टर्स पण ऑफकोर्स आहेत. पण मला प्रत्येक वेळेस जेव्हा मी स्टेजवर जातो, तेव्हा मला ती भीती असते, की आजचा प्रयोग कसं? छान होईल ना किंवा असं नाही काही होणार ना, की मध्येच ब्लँक होणं असेल किंवा मध्येच काही गोष्टी अशा होतात, की ज्या आपल्याला आउट फोकस करतात. पण मग मी त्या एनर्जीला सरेंडर होतो. मग ती रंगदेवता असेल किंवा तिथली बेसिक ज्या आपण थिएटरला काम करतोय तिथली एनर्जी असेल. ऑफकोर्स माझे आराध्य आहेत त्यांना मी प्रे करतो. तर मला असं कायम वाटत राहतं, की कोणीतरी त्या 2.5 तासासाठी माझं पोझिशन घेतलेलं आहे आणि ते माझ्याकडनं करवून घेतंय. ऑफकोर्स माझी मेहनत आहे. ॲक्टर म्हणून आपण गोष्टी करत असतो. पण काही गोष्टी मला अशा वाटतात, की एका पॉइंट नंतर आपल्या हातात नसतात. ते आपण त्या सोर्सकडे जर सोडलं तर ती गोष्ट अजून आपण ज्या पद्धतीने करणार आहोत, त्याहीपेक्षा सुंदर पद्धतीने म्हणजे आता आपण जेव्हा ऑडियन्समधनं रिएक्शन्स येतात,
परवाच्या शोला एक बाई रडत-रडत माझ्याकडे हं. आल्या आणि त्यांनी इतकं हे कौतुक केलं किंवा मध्ये एक आर्मीचे ऑफिसर आले होते, जे स्वतः व्हीलचेअरमध्ये होते. दोन्ही पाय त्यांचे लढाईमध्ये गेले होते. त्यांनी इतकं भरभरून कौतुक केलं, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि तेव्हा मग आपल्याला वाटतं, की यास आपण आणि एका अशा भाषेत, की जे आपण सो ही जी ताकद आली माझ्याकडे, हा जो कॉन्फिडन्स आला, तो मला असं कायम वाटत राहतं, की ह्या ज्या काही गोष्टी हं. मी करतोय, ही जी पॉझिटिव्हिटी जमा करतोय, तेच मला बळ देतंय, की काहीतरी नवीन एक्सप्लोर करण्यासाठी. सो हे अनुभव तर रोज येतच असतात. अर्थात मी आल्यापासून बघते, मी तुमच्याकडे बघून असं कधीच म्हणणार नाही, की विकास सर इतकी भक्ती करत असतील किंवा म्हणजे तुम्ही खूप कूल आहात किंवा तुमचं राहणीमान तसं आहे. तर असं कोणी म्हणणार नाही, की विकास पाटील देवासाठी हां, हां, किती हां, हां. भक्ती करू शकतो. म्हणजे ते एक असतं ना. हो, हो. नाही आणि खूप जणांना हां, असं वाटतं, की अरे तुझ्याकडे बघून वाटत नाही वाटत आणि नाही. मग हां, बेसिकली आता आपण ह्या विषयावर बोलतोय म्हणून, पण बाहेर असं मला दाखवायलाही आवडत नाही, की हां. बाबा काहीतरी करत बसलाय आणि पण मंदिर ठीक आहे. मी मी तुम्हाला बोलवलं कारण मी सोशल मीडियावर बघितलेलं, की नाही हे आहेत, भक्त आहेत. हं. फक्त ते जरी दिसत नसले किंवा मालिकेत पण तसे कॅरेक्टर्स नसतात. एक स्वामी सुतांची भूमिका सोडली तर या व्यतिरिक्त यापूर्वी आम्ही कधीच नाही बघितलं. बिग बॉसमध्ये बघितलेलं. तेव्हा तर बिलकुल नाही नव्हतं माहिती, की कोणत्या देवाची आराधना तुम्ही कारण 2 गोष्टी तुम्ही वेगवेगळ्या ठेवल्यात. एक करेक्ट. अ, भक्तीचा भाग असेल किंवा कलेचा भाग असेल, या 2 गोष्टीतला जो अ, डिफरन्स आहे किंवा त्या तराजूत तुम्ही बरोबर पेलल्यात. तर मला ही एक गोष्ट तुमची आवडली आहे. मी आल्यापासून बघते, हां, सर आज जॅकेट घालून आलेत. म्हणजे आज तर काय सर वाटतच नाहीयेत मनातल्या देवला आलेत. सो या गोष्टीसुद्धा मॅटर करतात, की अ, किती आपण मनापासून भक्ती करतो म्हणून तो कदाचित 2.5 तास तुमच्यासोबत असतो. करेक्ट. येस. नेक्स्ट प्रश्न असा आहे, की बरेच आपण मगाचपासून स्वामींबद्दल बोलतोय आणि हं, पोस्टमध्ये सुद्धा हं. मी खूप पोस्ट बघितल्यात अक्कलकोटच्या तुमच्या. हं, हं, हं. अन्नछत्रातल्या आहेत किंवा फॅमिली बरोबर अक्कलकोटला हं, गेलेल्या हं, आहेत. हं. सो एखादा अनुभव शेअर कराल? हां, हां. अनुभव तसे खूप आहेत. कारण आपण म्हणतो ना, की जसं मी म्हणालो आता, की आपण ज्या देवतेची आराधना करत असतो हं. किंवा तर अशा गोष्टी घडून येतात, की आपण तिथे पोहोचतो. म्हणजे आपण म्हणतो, की आपण जातो, पण मला असं वाटतं, की आपण तिथे आपल्याला बोलावलं असतं म्हणून आपण तिथपर्यंत पोहोचतो. सो असा एक अनुभव मला खूप एक छान आला होता आणि तो याच दरम्यान आला होता. म्हणजे स्वामी सूत जेव्हा मला मिळालं, हं. त्याच्या आधी म्हणजे अगदीच 1 आठवडा आधी मी अक्कलकोटला गेलो होतो आणि आय थिंक त्या दिवशी रामनवमी होती. हं. रामनवमीच होती म्हणजे कारण तो इव्हेंट सगळा तिथे चालू होता. मी आणि माझे एक मित्र आहेत दीपकजी म्हणून. ते आम्ही गाडीतनं गेलो. आमचं असं एक ट्रिप ठरली होती, की तुळजापूर, अक्कलकोट आणि गाणगापूर हं. अशा 3 ठिकाणी जायचं. अन्नछत्रातलं? हां, हां. हां. आणि तिथे जाऊन दर्शन घ्यायचं आणि पुढे जायचं. हं. पण रामनवमी असल्यामुळे तिथे गर्दी खूप होती. आणि माझे तिथे ओळखीचे एक होते, की जे अ, दर्शनासाठी किंवा दरवेळी मी गेलो, हं. की मला व्यवस्थित त्यांची राहण्याची सोय वगैरे. तर त्यांना मी फोन केला, की आम्ही येतोय म्हणून. तर ते नेमके बाहेर होते. पण ते म्हणाले, "मी सांगून ठेवलंय, तुम्ही आज गर्दी आहे, थोडी गैरसोय होऊ शकते. पण मी तिथे हं. ऑफिसमध्ये सांगितलंय, की तुम्ही येताय म्हणून." मी मग तर म्हटलं, "ओके, ठीक आहे, चालेल, हरकत नाही." तर आम्ही पोहोचू का, पोहोचू का, काय होईल असं करत-करत आम्ही तिथे साधारण एक 11:30 पावणे 12च्या दरम्यान पोहोचलो आणि अ, रामनवमीचा दिवस होता आणि तिथे खूप मोठा उत्सव असतो अक्कलकोटमध्ये. कारण रामनवमीचा उत्सव तिथे साजरा केला जातो आणि हं. अन्नक्षेत्रामध्ये त्यांची पूजा वगैरे होते. तर त्यांनी फोन उचलला नाही, की आता मी पोहोचलोय म्हणून. तर मी त्यांना म्हटलं, "आपण डायरेक्ट जाऊया, बघू काय होतं." आणि मी तिथे गेलो ना, तर तिथले 2-3 असे गुरुजी होते. तर ते असे जसं की माझी वाटच बघतायत थांबले. "चला, चला, चला लवकर तुमची वाट बघतोय." मला काही कळायलाच मार्ग नाही. मग ते एका खोलीत मला घेऊन हं, गेले हं, हं. आणि मला सोवळं नेसलं. मग कपडे वगैरे हे केले. हां, मग हां. वरनं हे दिलं आणि मला ते तिथे ह्याच्यामध्ये घेऊन गेले जिथे मेन पूजा चालू असते आणि बरोबर 12च्या ठोक्याला मी तिथे होतो आणि आतमध्ये रामाचा आणि जन्म. रामाचा जन्म झाला तो सगळा हं. इव्हेंट. सो तेव्हा मला जाणवलं, की अरे हे काय आहे? म्हणजे मी किती वाजता निघालो मला माहीत नाही. मला अजिबात माहीत नव्हतं, की आज रामनवमीचा इथे उत्सव असतो आणि बरोबर 12च्या ठोक्याला तो पाळणा हलतो आणि तो माझ्याकडनं ती रामाची मूर्ती त्या पाळण्यामध्ये ठेवली गेली. स्वामींचा नैवेद्य घेऊन मी आतमध्ये गेलो. तर तेव्हा मला असं वाटलं, की आपण म्हणतो ना, की प्रत्येक गोष्टी प्लॅन्ड असते. हे तर आहेच आहे. पण इतकी प्रिसाइजली प्लॅन्ड असते, की जर मी 3 मिनिटं जरी उशिरा तिथे पोहोचलो असतो, तर मी हां. दर्शन झालं असतं माझं. पण ते जे घडलं ते माझ्याकडनं घडलं नसतं. मग ही जी एनर्जी आहे, जी माझ्याकडनं तिथे मला तिथे पोहोचवणं आणि हे होणं, तर हे म्हणजे आपल्या विचारशक्तीच्या पलीकडच्या गोष्टी आहेत ह्या आणि आणि तिकडनं आल्यानंतर
एक 3 ते 4 आणि तेव्हा मला हे जाणवलं हं. होतं, की एवढं जर माझ्याकडनं स्वामी करून घेतायत, काहीतरी त्यांच्या डोक्यात आहे. मला काहीतरी माझ्याकडनं करून घ्यायचंय किंवा काहीतरी मला द्यायचं आणि मला हा फोन आला स्वामी तिथून सूतसाठी. आल्यानंतर लगेचच नेक्स्ट मालिकेसाठी? आणि एका आठवड्यात मी शूटिंग पण सुरू केलं. इतकं ते फास्ट झालं होतं. म्हणजे जायच्या आधी माहितीच नव्हतं, की आपण काहीच ह्याच्यात नाही, काम काहीच नाही, करणार आहे काहीच किंवा नाही. तिकडच्या लोकांनाही काहीच माहिती नव्हतं, की जय जय स्वामी समर्थमध्ये काम करणार वगैरे. त्यांना माहिती त्यांचं हां, डिस्कशन चालू असेल हां. विकासला, पण मला फोन नव्हता आला अजून, की तुम्ही कराल का? किंवा असं-असं काय कशी अवेलेबिलिटी आहे? आणि तिथून गेल्यानंतर मग तेव्हा मला ती गोष्ट स्ट्राईक झाली, की ओह! म्हणजे ह्याच्यासाठी कदाचित ती म्हणजे आपण गोष्टी कनेक्ट करत असतो, पण मला असं वाटतं, की अ, हो, म्हणजे का नाहीये? म्हणजे असं असं घडूच शकतं ना, घडू की शकतं. जर आपला त्या गोष्टीवर विश्वास आहे आणि जर त्या त्या गोष्टींमध्ये तेवढी ताकद आहे, तर त्यांच्यासाठी हे घडवणं काहीच हे नाहीये, अवघड नाहीये. अवघड नाहीये. येस. तुमच्याच एका पोस्टमध्ये एक वाक्य होतं, देवाचं बोलावणं आल्याशिवाय दर्शनाला आपण तिथपर्यंत पोहोचत नाही. हं, हं, हं. तर हे असं लिहिण्यामागे काही खास घडलं होतं का? मला वाटतं तेव्हा हीच घटना घडली होती. जे आता मी तुला सांगितले, की तिथे मी माझं बिग पोहोचणं बॉस नंतरचं होतं आय थिंक ते पोस्ट. हां, हां, हां. त्यात गणपती बाप्पांच्या तुम्ही दर्शनाला गेलेलात विशाल बरोबर. ओह! राइट, राइट, राइट. आम्ही तेव्हा जेव्हा आतमध्ये होतो, तेव्हा आम्ही असं ठरवलेलं, की ज्योतिबाच्या दर्शनाला हां, जायचं हां. आपण. तो तिकडचा आहे. हां, कारण तो तिकडचा आहे. हं. मी पण कोल्हापूरचाच आहे. त्यामुळे माझं पण तुम्ही कुलदैवत मूळचे पुण्याचे आहात. नाही माझं शिक्षण पुण्यात झालं, पण माझं गाव ओके. कोल्हापूर आहे. कोल्हापूरपासून हां, पुढे मग आहे. तुम्ही तिकडचेच सो आहात. आमचं पण देव तोच आणि तो पण सारखं त्यांनी स्वतः हां, हां, ज्योतिबाचं हां. कामही केलं हां. होतं आणि तो पण त्या देवात तर आम्ही ठरवलं होतं, की आपण जेव्हा बाहेर पडू तेव्हा आपण दर्शनाला जाऊ म्हणून आणि सगळं छान झालं. मग त्याला ट्रॉफी मिळाली. मग आम्ही सगळे तिथे गेलो आणि ते पण ती पण गोष्ट, की मी इकडे रात्री पुण्यात होतो आणि तो म्हटला, की आपल्याला पहाटे 5:30 ला तिथे पोहोचायचं आहे. म्हटलं, "अरे, मी अजून पुण्यात आहे." तो म्हटला, "नाही, निघ आता." मग मी कोणीतरी गाडी मग ड्रायव्हर बघितला. मग तिकडनं गेलो आणि बरोबर त्या तिथे जी आरती असते, आपण ज्याला हं, काकड हं, आरती हं, हं, म्हणतो, हं. त्याच्या एक 10 मिनिटं आधी मी तिथे पोहोचलो होतो आणि तेव्हा मी विचार केला, की "अरे, हे तर पॉसिबलच नव्हतं. हे कसं काय झालं?" पण ते अशा काही गोष्टी घडतात, तेव्हा आपला अजून विश्वास वाढतो आणि आपण म्हणतो, की नाही, हे हे आपण करत नाही. हे कोणीतरी करतंय, ज्याचा करून आपण जस्ट घेतोय. आपण त्या गाडीत बसलोय, आपण ती गाडी बरोबर पोहोचवते आपल्याला त्या ठिकाणी. अर्थात. आत्ताच तुम्ही म्हणालात, की तुम्ही कोल्हापूरचे असला तरी अगदी लहानपणापासून तुम्ही पुण्यात लहानाचे मोठे झालात हं. आणि तुमच्या Instagram पोस्टवर Instagram पोस्टवर खूप विठ्ठल रुक्मिणीच्या पोस्ट आहेत. हं, 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 हं. सो आत्ताच वारी सुरू आहे. अ, मला माहीत नाही हा एपिसोड वारीच्या नंतर जाईल, पण तरीसुद्धा वारीचा तुम्ही किती अनुभव घेतलाय? मी ॲक्चुअली वारी तशी भेट तर खूप वेळा झाली आहे. म्हणजे दर्शन झालंय, वारीत हं. थोडं चाललो पण आहे. पण अशी पूर्ण वारी वारी केली आहे नाही किंवा असा केली. कधी अनुभव आला नाही. कारण आपली जी हं, हं. जनरेशन आहे स्पेशली ते 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 दिवस काढणं आणि तिथे चालत जाणं, हे खूप मोठा टास्क आहे. सो ते माझ्याकडनं कधी घडलं नाहीये. ऑफकोर्स इच्छा तर आहे. बघूया आता काय घडतंय. पण मला 2-3 वेळेस माझं माझे एक फिल्मचं प्रमोशन होतं, तेव्हा आम्ही त्याची प्रमोशनची सुरुवात वारीतनं केली होती. आणि मला त्या गोष्टीचं खूप कौतुक वाटतं कारण जेवढा सगळा जनसमुदाय एका देवतेसाठीच्या दर्शनाला जातो आणि कुठलाही पत्रव्यवहार नाही, कुठलंही प्लॅनिंग म्हणजे कोणाला माहीत नसतं कधी निघाय. फक्त त्या एका गोष्टीसाठी किंवा त्या त्या ठराविक वेळ तिथे पोहोचायचं आहे. या एका श्रद्धेवर एवढा मोठे लाखो करोडो लोक तिथे पोहोचतात आणि ही परंपरा वर्षानुवर्ष खूप किती चालू चालत आहे. जातात आणि किलोमीटर्स. आता आता परवाच सेटवर मला कोणीतरी माझ्या असं काहीतरी विषय झाला, काहीतरी न्यूज आली होती, की वारीसाठी हा रस्ता बंद केला गेलाय आणि मग लोकांची थोडी काही चिडचिड हो, झाली. हो, हो. असं काहीतरी एक न्यूज आली सोशल होती. मीडियावर एका पुण्यातलीच गोष्ट आहे ही. हां, हां, हां. तर त्रागा केलेला एका महिलेने करेक्ट, त्याबद्दल. करेक्ट, करेक्ट. तर ते त्याच्यावर कोणीतरी असं बोललं, की "अरे काय बरोबर आहे ना, एवढे कशाला रस्ते बंद कराय." तेव्हा गाड्या नव्हत्या, आता गाडीने जायला काय प्रॉब्लेम. तर मी तेव्हा त्याला उलट म्हटलं, की "विचार कर, तेव्हा गाड्या नव्हत्या, तेव्हा लोक चालत जायचे, त्यांच्याकडे पर्याय नव्हता. पण आता गाड्या आहेत, तरी पण लोक एवढ्या भक्तिभावानं तिथे चालत जातायत. याचं अजून जास्त महत्त्व आहे ना, की त्यांना जर वाटलं तर ते गाडीने, एसटीने, हं. प्रायव्हेट गाडीने जाऊच शकतात. पण त्या देवाबद्दल, त्या विठ्ठलाबद्दलची त्यांची जी भावना आहे, त्यांची जी श्रद्धा आहे, त्यांची जी ओढ आहे, की मी चालत जाऊनच माझ्या विठ्ठलाचं दर्शन घेणार आहे. ती जी फोर्स आहे किंवा ते अजून पण टिकून आहे इतक्या वर्षानंतर सुद्धा, हे कौतुकाचं नाहीये का? म्हणजे आपण म्हणतो ना, की प्रत्येक हं, हं. गोष्टीला 2 बाजू असतात. तर तू ते अशा पद्धतीने बघतोय. पण मी असं बघतोय, की एवढ्या सगळ्या सोयी असून पण ते वारकरी चालत जातात आणि चालणं म्हणजे काय असं नाही, की इथून निघालो आणि 2 दिवसात पोहोचलो. त्यांचा महिनाभर प्रवास असतो आणि त्या कुठल्या-कुठल्या गोष्टींमधनं जातात आणि मग शेवटी त्या विठ्ठलाचं जेव्हा दर्शन घेतात, तेव्हा त्यांना काय फीलिंग येत असेल, हे फीलिंग तर आपण अनुभवूच शकत नाही. म्हणजे ते एक जे फीलिंग
तिथे जाऊन 48 तास थांबून ऑलरेडी 1 महिनाभर चालून आपण तिथे पोहोचतो आणि नंतर माझ्या ते पण किती म्हणजे हार्डली काही सेकंद फक्त त्यांना मूर्तीसमोर थांबावं लागतं हो. आणि त्यांना पुढे जायचं असतं. त्या मोमेंटसाठी तो एवढा प्रवास करून इथे यायचं. तर मला वाटत नाही जगात कुठे अशा पद्धतीचं वातावरण किंवा अशा पद्धतीची भक्ती किंवा अशा पद्धतीचा जनसमुदाय एका वेळेस तिथे पोहोचतो. म्हणजे आणि असं सगळी अशी लोक की जे फार शिकलेले नाही आहेत, शेतकरी आहेत, ज्यांना कुठल्या सोयी-सुविधा नाहीत. पण ती एक गोष्ट माझे बाबा करायचे म्हणून मी करतोय. माझं आणि प्लस अनुभव, की तिथे जाऊन त्यांना जो येणारा अनुभव आहे, की नाही ही गोष्ट मला परत अनुभवायची पुढच्या आषाढी कार्तिकी आणि मग परत ते. सो हा जो श्रद्धेचा भाग आहे, हा जो भक्तीचा भाग आहे, हा मला असं वाटतं, की माणसाला माणूस ठेवतात. म्हणजे जे काही आपण म्हणतो आजूबाजूला वाईट गोष्टी घडतायत, अशा पण कित्येक गोष्टी असं वाटतं, की यार कुठे चाललंय हे जग? म्हणजे अजून काय वाईट घडणार आहे? इतक्या आपण अशा गोष्टी वाचतो, ऐकतो जे आपण सिनेमात पण बघत नाही. त्याच्याही पेक्षा क्रूर गोष्टी आपल्या आजूबाजूला घडतायत. पण तरीसुद्धा अशा काही गोष्टी आहेत, की ज्या तरीसुद्धा हे सगळं बॅलन्स करतायत. तरीसुद्धा ही गाडी चालू आहे. तर मला असं वाटतं, की त्या ह्या गोष्टी आहेत, की जे वाईट घडते पण एका बाजूला असे पण लोक आहेत, की जे चांगलं घडतायत. जे एका हं. पेशंटली गोष्टी करतायत, ज्याच्यामुळे तो बॅलन्स होतोय. किंवा तो अजून हे होईल तर कदाचित ज्याला आपण म्हणतो की कलियुग कधीतरी संपणार आहे किंवा मग प्रलय येणार आहे. ज्या काही त्या कॉन्सेप्ट्स असतील. पण ह्या गोष्टींमुळे त्या वाईट गोष्टी कुठेतरी दबल्या बॅलन्स होतायत जातात. अशा आणि त्यामुळे त्याही गोष्टी घडत राहणं, करत राहणं मला असं वाटतं खूप गरजेचं आहे. येस. आताच तुम्ही म्हणालात, की त्या सेटवरच्या व्यक्तीला तुम्ही उलट उत्तर केलं, की असा विचार करून बघ. तो विचार तुम्ही विकास पाटील करतोय ना, म्हणून ती 2.5 तास ती ऊर्जा तुमच्यासोबत असते, वॉव! असं मला आत्ता या वेळेला जाणवलं. थँक यू सो मच. येस, आणि मला एक अजून एक याच प्रश्नाला संलग्न आहे, की कलियुग जसं तुम्ही आता म्हणाला, की आत्ताच मी रिसेंटली बातमी वाचलेली 2 दिवसापूर्वी वारीतलीच. इतकी लोकं ती गरीब म्हणजे मी असं कोणाला गरीब नाही म्हणत आहे, पण ती गावाकडची लोकं त्यांच्याकडे मोबाईल नाही, काय नाही. जी काही तुटकी पुंजी आहे ती घेऊन ते येतात आणि त्यातही चोऱ्या होतायत. सो ही खूप वाईट गोष्ट आहे किंवा ही वाईट घटना एवढ्या एका श्रद्धेच्या भावनेने आलेल्या समुदायात घडली जाते. ही खूपच म्हणजे काय म्हणणार ती सांगू पण शकत नाही. ती लोकं कोणाला सांगणार? बरोबर, बरोबर. शेवटी अगेन ते तेच म्हणणार, की माझा विठ्ठल आहे तोच बघेल. हो, हो, तर हो. खरं याबाबत काय बोलावसं नाही वाटतं? मला खरंच म्हणजे आता जसं मी म्हणालो, की पाप ज्या पद्धतीने वाढतंय, ह्याला आपण पापच म्हणू शकतो. हो, जर एका हो. शब्दात त्याला डिफाईन करायचं झालं तर, की असं वाटणं एखाद्या व्यक्तीला, की देवदर्शनाला जाताना पण जर आपण या गोष्टी करतोय, तर मग बाहेरच्या गोष्टीत जगात तर आपण या गोष्टी करत राहतोच. अर्थात. पण तिथे पण त्या व्यक्तीला जर ती भीती वाटत नाहीये, तर तो काय लेव्हलचा माणूस असेल किंवा त्याच्या आतमध्ये काय चालू असेल. सो मला वाटतं, की हे खूपच क्रूर आहे. म्हणजे ह्याचं आपण काहीच ह्याला जस्टिफिकेशनच देऊ शकत नाही, की वारीला चाललेल्या लोकांच्या पण पैसे चोरीला जात असतील किंवा काय होत असतील. तर आपण म्हणून म्हणतो ना, की माणूस हा जो प्राणी आहे, हा खरं तर प्राणीच आहे. म्हणजे आपण स्वतःला एक सुसंस्कृत म्हणवून घेतो. एक आपण हं. सोसायटी फॉर्म केली आहे. एक समाज तयार केलाय. त्याला काही नियम घातलेत आणि मग आपण म्हणतो, की आपण इतर प्राण्यांपेक्षा वेगळे आहोत. पण अशा घटना घडतात तेव्हा आपल्याला वाटतं, की नाही आपण पण प्राणीच. प्राणीच आहोत. म्हणजे आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये जो काही फरक आहे तो हाच आहे, की आपल्याला एक बुद्धी दिली आहे, आपल्याला विचार करण्याची शक्ती दिली आहे. एक सद्सद विवेक बुद्धी आज आपण ज्याला म्हणतो. ती जेव्हा माणसाची निघून जाते, तेव्हा मग तोही त्याच्यात आणि एखाद्या प्राण्यामध्ये काहीच फरक उरत नाही. तर मला असं वाटतं, की तो आपल्यातला ते सद्सद विवेक बुद्धी आणि आपल्यातला माणूस जागा ठेवण्यासाठी मला असं वाटतंय, अशा कुठल्यातरी सोर्सला आपण कनेक्टेड राहिलं पाहिजे, जो आपल्याला माणूस म्हणून जिवंत ठेवेल, जो आपल्याला सेन ठेवेल आपण ज्याला म्हणतो किंवा जो आपल्याला एवढी तरी बुद्धी ठीक आहे तुम्ही धार्मिक नसाल तरी चालेल किंवा असं असं का नाहीये, की जो माणूस नास्तिक असतो तो वाईटच असतो. त्याच्यामध्ये पण चांगल्या क्वालिटीज असतात. पण सगळ्यांनाच हे जमत नाही. त्यामुळे अशा कुठल्या सोर्सला जर आपण कनेक्टेड राहिलो, ज्याची भीती म्हणून तरी, की नाही यार मी हे करतोय ह्यानी हं. मला पाप तर नाही लागणार, ह्याची मला शिक्षा तर नाही ना होणार. या भीतीपोटी जरी माणसांनी चांगला वागायचा प्रयत्न केला आणि त्याच्यासाठीच तर पाप पुण्य ह्या कॉन्सेप्ट्स आल्या हं, होत्या, की हं, हं. पुढे जाऊन अशा गोष्टी होणार आहेत, हे कदाचित तेव्हा हे झालं असेल, की पुढे जाऊन इतक्या गोष्टी वाईट पद्धतीने होणार आहेत, की पापाच्या भीतीने तरी माणूस पुण्य नाही करणार, पण ॲटलीस्ट पाप तरी नाही करणार. नाही पण करत. ते पण आता कुठेतरी हळू-हळू जसे आपण पुढे जातोय ते फेड आउट होत चाललंय. बट येस मला असं वाटतं, की आपण पॉझिटिव्ह राहणं जास्त गरजेचं. महत्त्वाचं आहे. कारण
त्याशिवाय आपल्याकडे एक तर पर्याय नाही आहे, कारण आपण काही करू शकत नाही. आणि जर 10 जण निगेटिव्ह आहेत आणि त्यातला एखादा जरी पॉझिटिव्ह आहे, तर त्या एकाच्या पॉझिटिव्हिटीमुळे सुद्धा आपण त्या 10 निगेटिव्हिटीजला पॉझिटिव्ह करू पॉझिटिव्ह शकतो. करू शकतो. सो ती एक होप आपण ठेवून नक्कीच पुढे जाऊ शकतो. अर्थातच. विकास पाटील यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मला फार कमी माहिती आहे. मला माहीत नाही की तुम्ही खूप अडचण म्हणजे तुमचा जो प्रवास होता, तो फार अडचणींचा असेल असं तुमच्याकडे बघून बिलकुलच हं, वाटत हं, नाही. हं. पण तरीसुद्धा माणूस म्हटलं की वैयक्तिक आयुष्यात अडचणी या येतातच. यावेळेला देवाने कसं तारलं? अ, जसं तू आत्ता म्हणालीस, की प्रॉब्लेम्स प्रत्येकाच्या आयुष्यात येतातच. काही जणांच्या बाबतीत ते जास्त येतात. काही जणांच्या बाबतीत ती परीक्षा खूप कठीण असते. इतकी कठीण असते, की आता आपण पेपर सोडून निघून जावं का असं वाटतं. तर अशा पद्धतीची काही परिस्थिती माझ्याही आयुष्यात आली होती. मी त्याच्याबद्दल फार भाष्य करणार नाही. इट्स अ व्हेरी पर्सनल थिंग. पण येस, अशा काही घटना घडल्या होत्या, की जिथे सगळ्याच गोष्टींवरचा विश्वास हं. उडाला होता, की जर मी धार्मिक आहे, जर मी आध्यात्मिक आहे, जर माझी देवावर श्रद्धा आहे, तर मग हे माझ्या बाबतीतच का होतंय? पण तिथे पण मला असं वाटतं, की ह्याच गोष्टीने मला सपोर्ट केला, की तूच या गोष्टीचा विचार कर ना, की का हे तुझ्याच बाबतीत का घडलंय? मग मग असं हळू उत्तर मिळत गेली, की कदाचित काहीतरी आपण ज्याला म्हणतो, की माझं काहीतरी देणं राहिलं होतं किंवा माझं काहीतरी कार्मिक बॉन्डेजेस होते ज्याच्यामुळे हे घडलंय. पण मी पुन्हा तेच म्हणेन, की त्या गोष्टीशी लढण्याची किंवा त्या गोष्टीतनं बाहेर पडण्याची जी ताकद होती, ती मला कुठेतरी माझ्या स्पिरिच्युअलिटीमुळे, माझ्या एका ठाम विश्वासामुळे, माझ्या श्रद्धेमुळे मिळाली, की त्यातून मी असेल, माझी बायको असेल, माझी पूर्ण फॅमिली असेल, आम्ही त्यातनं बाहेर पडू शकलो कारण हा बेस होता. किंवा उलटं ह्याच्याकडे बघायला गेलंस तर असंही असेल, म्हणजे मी असा विचार करतो गंमत म्हणून, की हे घडणार आहे म्हणून मला तो बेस तयार करण्यात आला होता आधीच पहिल्यापासून, की तुझ्या आयुष्यात पुढे जाऊन असं काहीतरी घडणार आहे. मग तू आधीचपासून इतका स्ट्राँग, इतका पॉझिटिव्ह राहा, की असं काही जेव्हा घडेल तेव्हा तू ऑलरेडी प्रिपेअर्ड असशील. सो या गोष्टीकडे असंही दोन्ही वेने आपण बघू शकतो. पण मला असं वाटतं, की अ, ठीक आहे, माझं दुःख आहे, म्हणजे प्रत्येकाच्या लाईफमध्ये दुःख असतं. काही जणांचं असं इतकं मोठं असतं, की बाहेरून बघताना वाटतं, की अरे आपला हा कसा माणूस टॅकल करत असेल किंवा कसा राहत असेल. पण मला विचारशील तर जर तुमच्याकडे पॉझिटिव्हिटी असेल, जर तुमची माणसं तुमच्यासोबत असतील, जर तुमचं आराध्य ज्याला आपण देव म्हणतो, ज्याला आपण जी ती पॉवर म्हणतो, ती जर तुमच्यासोबत असेल, तर तो प्रवास तुमचा सुखकर व्हायला किंवा तो बेअरेबल व्हायला मदत होते. नाहीतर काय म्हणूया तो तो जो भाग आहे तो आपल्याला तो भोगायचाच आहे. त्याला काही आपल्याला हे नाहीये. हं. मी मध्ये खूप छान गोष्ट आय थिंक वाचली होती का ऐकली होती, की म्हणजे लॉ ऑफ कर्मा आपण म्हणतो, की कसा वर्क करतो, काय असतं, की यार एवढं दुःख आहे माणसाच्या आयुष्यात. मग आपण का जन्माला यायचं? कशासाठी? दुःख भोगण्यासाठीच आपण जन्माला आलोय का? मग कशाला देवाचं करायचं? हं. मग काय गरज आहे? जर हं. दुःख भोगायचंच आहे आणि देवाची भक्ती करून पण मला तेवढंच दुःख मिळणार आहे, तर मग मी का देवाची भक्ती करायची? तर त्याच्यावर मी खूप छान एक गोष्ट ऐकली होती, की एक कैदी आहे, ज्याला 10 वर्षाची शिक्षा झाली आहे, एका गुन्ह्यासाठी आणि त्याला जेलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि आता काय आपण असं म्हणूया की 2 कैदी आहेत. हं. एक आहे नॉर्मल कैदी, एक आहे माझ्यासारखा कैदी असं आपण म्हणू की ज्याचा देवावर विश्वास आहे किंवा जो पॉझिटिव्ह आहे, ज्याला कोणीतरी आराध्य आहे, ज्याला आज मला वाटतं की येस, हे जे काही त्याने ती गोष्ट पण पॉझिटिव्हली घेतली आहे. तर हा जो कैदी आहे, ज्याचा विश्वास आहे, त्याच्या बाबतीत काय घडतंय? त्याची शिक्षा कमी होणार आहे का तर नाही होणार आहे? पण त्याच्या बाबतीत आजूबाजूच्या ज्या घटना आहेत, की तिथला जो जेलर आहे, तो त्याच्या बाबतीत खूप सौम्य आहे. तो त्याला मारत नाहीये. तो त्याची काळजी घेतोय किंवा त्याच्या आजूबाजूचे कैदी आहेत, ते त्याला इतके सपोर्टिव्ह आहेत. ते त्याला खाणं चांगलं करून देतायत. त्याच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी हं. घडतायत आणि ती पॉझिटिव्हिटी वाढत जाते आणि दुसरा जो कैदी आहे, त्याला तो चिड करतोय म्हण किंवा तो हं. अं, देवावर विश्वास न ठेवणार आहे असं आपण म्हणू. तर त्याच्या बाबतीत उलटं घडतंय, की त्याला ती 10 वर्ष इतकी कठीण जातायत, की यार कधी एकदा मला हे होतंय आणि ह्या कैद्याची 10 वर्ष असं वाटतं, अरे झाली गेली हं. 10. हं. मग त्याची शिक्षा नाही कमी झाली, पण ज्या वातावरणात ते भोगतोय, त्या आजूबाजूच्या गोष्टी इतक्या कुशनिंग आपण ज्याला म्हणतो ना, करून ठेवलंय त्या गोष्टींनी, की ते 10 वर्ष आणि म्हणजे जरी मी शिक्षा भोगतोय, तरी मला वाटतच नाही मी शिक्षा भोगतोय. मला वाटतंय, की हां, ठीक आहे. जेलमध्ये आहे, पण मला खायला छान मिळतंय. मला ट्रीटमेंट चांगली हं. मिळतीये. हं. मला बाकीच्यांकडनं जे त्रास होतो, तो माझा कमी होतोय. सो आपल्याला म्हणजे देवावर विश्वास ठेवला तर शिक्षा तेवढीच भोगायची आहे. फक्त त्या ज्या कंडिशन्स आहेत, ज्याच्यामध्ये आपण राहतोय, त्या फक्त आपल्याला सुखकर करून हं. देणार हं. आहेत आणि म्हणून आपण असं नाही होणार, की कदाचित असंही खूप कैद्यांच्या बाबतीत होतं,
की तुमची जर वागणूक चांगली असेल तुमची शिक्षा पण कमी होते, हो, म्हणजे हो. 10ची 8 होऊन जाते. असंही काही जणांच्या बाबतीत होत असेल. सो मला ती गोष्ट खूप आवडली आणि मी खूप ठिकाणी मी असा विचार करतो, की येस हे माझ्या आयुष्यात होणार आहे, हे कदाचित माझ्या प्रारब्धात असेल. बट आजूबाजूच्या अशा काही गोष्टी, माझी फॅमिली चांगली आहे, माझी बायको मला चांगली मिळाली, माझ्या आई-बाबांचा मला सपोर्ट आहे, माझे मित्र इतके चांगले मिळाले जे मला ह्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी मदत करतायत. माझं काम चालू आहे, कारण ती पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जर ते चालू नसतं तर मी कशा या गोष्टी हँडल करू शकलो असतो. सो एक हे आहे, पण त्याच्या आजूबाजूला तुला मी इतकं छान हे करून दिलंय, की तुला कळणारच नाही की तू त्यातनं कधी बाहेर पडशील. सो मला वाटतं मी त्या गोष्टीकडे असं या त्या पद्धतीने बघतो. पॉइंट ऑफ व्ह्यूने बघता. येस, अर्थातच. एक वेगळा प्रश्न आहे थोडासा कलाक्षेत्राकडे. कलाकार म्हटलं की त्याच्या वाटेला डिप्रेशन हे येतच. हं, हं, हं. बरेचदा काम नसतं, प्रयत्न सुरू असतात, ऑडिशन आपण देत असतो. सतत या गोष्टी घडत असतात, तरीसुद्धा ऑडिशन देऊन सुद्धा एखाद वेळेस काम नाही मिळत. तर या वेळेला केव्हा देवाला जाब विचारलाय? हं, हं. खूपदा झालंय असं, म्हणजे सुरुवातीच्या काळात तर जास्त व्हायचं. हं. कारण ती मॅच्युरिटी नव्हती किंवा ती एक समज असते ती नव्हती, की ऑडिशन्स देणं असेल किंवा स्ट्रगलिंगचा काळ आपण ज्याला म्हणतो. आणि मला असं वाटतं, की ॲक्टिंग हे प्रोफेशन असं आहे ना, की हं. ज्याच्यामध्ये सर्वात जास्त इन्सिक्युरिटीज आहेत. सर्वात जास्त एक काय म्हणूया, आज आहे तर उद्या नाही. आज आहे, उद्या नाहीये. ती एक स्टेबिलिटी नाहीये. पण तरीसुद्धा ॲक्टर जो आहे किंवा आमच्या क्षेत्रातले सगळेच तंत्रज्ञ असतील, डायरेक्टर्स असतील, अ, पण ॲक्टरच्या बाबतीत असं असतं, की त्याला हे सगळं करत असताना आपल्याला सेन पण राहायचंय, आपल्याला छानही दिसायचंय, आपण हं, हं. आपली तब्येत पण जपायची आहे. आपण स्क्रीनवर छान पण दिसलो पाहिजे, आपली बॉडी पण चांगली राहिली पाहिजे, आपलं खाणं पण चांगलं. सो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ॲक्टिंग हा जॉब त्यातल्या त्यात मला असं वाटतं, की टफ आहे, जेव्हा तुमच्याकडे काम नसतं. सो मला असं वाटतं, की अशा वेळेस पॉझिटिव्ह राहणं किंवा अशा वेळेस पेशंट राहणं किंवा वाट बघणं, ही जी फेज असते ना, ही खूप कठीण असते. आणि त्या फेजमध्ये जर तुमच्याकडे जर ती समज असेल किंवा तुमच्याकडे जर तो एक विश्वास असेल किंवा तुमच्या टॅलेंटवर, तुमच्या कामावर, तुमच्या मेहनतीवर विश्वास असेल, तर तुम्ही त्यातनं सहज पार होता. पण त्याची दुसरी बाजू पण आहे, की ते इतकं काही जणांच्या बाबतीत कठीण होऊन जातं, की एकतर ते प्रोफेशन सोडतात किंवा काही लोकांचं आपण अगदीच टोकाची पावलं पण उचललेली आपण बघितली आहेत. पण मला असं वाटतं, की ॲक्टरनी मला, म्हणजे जे कोणी या क्षेत्रात येऊ इच्छितात त्यांना पण हे सांगायचं आहे, की ॲक्टिंग हे असं प्रोफेशन आहे, की तुम्ही असं समजूनच चाला, की तुम्हाला जास्तीत जास्त काळ अनएम्प्लॉईडच राहायचंय. आणि ही जर तुमची तयारी आणि तरी जर तुम्हाला नाही मला तरीसुद्धा मला ॲक्टर व्हायचंय, तरीसुद्धा मला काम करायचंय, तरीसुद्धा मला लोकांसमोर परफॉर्म करायची जर तुमची तेवढी हं. जबर इच्छाशक्ती असेल तरच तुम्ही इथे या. म्हणजे असं म्हणत नाही, की सगळ्यांच्याच बाबतीत असं होईल. पण वर्स्ट सिनारिओ हा होऊ शकतो, की वर्षभर काहीच नाहीये किंवा 2. आणि असं नाही, की मी टॅलेंटेड नाहीये किंवा मला काम येत नाही. मला काम येतंय. मी असं बघतोय, की माझ्यापेक्षा कमी काम येत असणाऱ्यांना कामं मिळतायत. त्यांचं ग्रोथ होतीये. ते माझ्यासमोर काय-काय नवीन गाड्या घेतायत, हे होतंय. पण माझं सो ह्या परिस्थिती होऊ शकतात. पण अशा वेळी जर तुमच्याकडे थांबण्याचा हं. शक्ती असेल किंवा तयारी पेशन्स असेल, असेल. पेशन्स असेल, तरच तुम्ही इथे या. आणि प्लस म्हणजे आता आपला विषय तो आहे म्हणून, या सगळ्यामध्ये जर तुमचा बेस स्पिरिच्युअल असेल, तुमचा जर बेस स्ट्राँग असेल, तुमच्याकडे जर अशी कुठली समज असेल, अशी कुठली शक्ती असेल, त्याच्यावर तुमचा इतका विश्वास आहे, की मला ठीक आहे, मी 2 वर्ष नाही काम केलं तरी चालेल. पण त्याच्यानंतर मला जे मिळणार आहे आणि तेव्हा जर मी जे देणार आहे, परफॉर्म करणार आहे, ते खूप सॉलिड असणार आहे. हा तुमचा विश्वास असेल, तर मला असं वाटतं, की तो तुमचा जो स्ट्रगलचा काळ आहे, तो सुखकर होतो. हे बोलणं खूप ईझी आहे, पण त्या फेजमधनं जाताना त्रास होतोच. पण जर तुमच्यासोबत जर हा विचार असेल, ही समज असेल किंवा जर तुम्ही देवावर भक्ती करणारे असाल, तर तो विश्वास किंवा एकतर मला असं, म्हणजे फ्रँकली सांगू का, हं. जर तुम्ही तुमच्यासोबत जर एखाद्या डीटी आहे ना, तर तुम्हाला फार काळ अ, ती विनाकाम ठेवणारच नाही. ते तुम्हाला काही ना काही, काही ना काही देतच राहणार. म्हणजे माझा असा पर्सनल अनुभव आहे. असं नाही की मी असं कुठला हं. काळ होता की मी काम हं. करतच आलोय. असे फेजेस होत्या की जिथे मी काम नव्हतो करत, पण फार मोठा काळ नव्हता. सो त्याच्यासाठी पण मी थँकफुल आहे की मी मुंबईत आल्यापासनं आता जवळपास मला 17-18 वर्ष होतील. हं. पण असं नाही झालं की मी अख्खं वर्ष काहीच केलं नाहीये, घरी बसलोय किंवा अरे यार, मी फ्रस्ट्रेट झालोय. तर त्याच्यासाठी पण मला असं वाटतं की ही पॉझिटिव्हिटी वर्क करते, की तो आणून देतो तुमच्यापर्यंत काम. फक्त मग त्याच्यानंतर तुमची जबाबदारी ही असते, की जे आता त्याने तुला दिलंय, ते तुम्ही कशा पद्धतीने करताय, ते तुम्ही किती प्रामाणिकपणे निभावताय, ते किती
100% तुम्ही करताय, की येस ही अपॉर्च्युनिटी माझ्याकडे आली आहे. आता माझी जबाबदारी आहे, की ह्याच्यातनं मला पुढचं काम मिळवायचं आहे. हां, ते जर तुम्ही ते करू शकाल, तर मग तुमच्याकडे कामं येतच राहतील. अगदी. ऑफकोर्स हा नियम म्हणजे नॉर्मल नियम पण हं. आहे. पण जर तुम्हाला एखादी गोष्ट गिफ्ट म्हणून मिळाली आणि तुम्ही जर ती ग्रांटेड घेतली, तुम्ही जर ती हां, ठीक आहे ना, होईल. तर मग तुम्हाला कदाचित तो सोर्स पण मदत करणं थांबवेल. कारण तो बघतोय ना, की मी एखादी गोष्ट दिली आहे, तर तुम्ही काय त्याचं करताय? तुम्ही त्या संधीचं सोनं करताय का? आणि जर तुम्ही करताय, तर तुम्हाला मग तो म्हणजे त्याला लिमिटच नाही, की तुमच्याकडे काय-काय येऊ शकेल किंवा ती काय-काय शक्यता तो निर्माण करेल तुमच्यासाठी. टचवूड सर, तुम्हाला आलेल्या प्रत्येक संधीचं तुम्ही सोनंच कराल येस. अशी नक्कीच अपेक्षा आहे किंवा एक आम्ही लहानपणापासून तुम्ही बघत आलोय म्हणून असं वाटतं की नाही हं. विकास सर हे निभावून नेतील. येस. बरेचदा ना सर असं बोललं जातं की एकदा तरी वर्षातून कुलदेवतेच्या दर्शनाला जावं. हं, हं, तर तुम्ही दरवर्षी जाता का आणि याबाबत तुमची टीक काय आहे? नाही मला तर हे गरजेचं वाटतं. म्हणजे आधी मी म्हणजे आम्ही तेच म्हटलं ना, की वातावरण घरातलं असल्यामुळे ते संस्कार आपल्यावर होत हं. राहतात. तर मला अजूनही आठवतं लहान असताना पण आम्ही आमचा शिखर शिंगणापूर ला हं, हं. महादेवाचं मंदिर आहे. तो आमचा कुलदैव आहे आणि इकडे अंबाबाई कोल्हापूरची ती आमची देवी आहे. सो दरवर्षी ते एक रिच्युअल असायचंच, की दरवर्षी जायचं. तेव्हा आम्ही ट्रिप म्हणून जायचो. तेव्हा काय एवढं की हं. अरे वाह! मस्त छान फिरायचं एक दिवस आणि छान मजा करायची. तेव्हा त्याचं तेवढं महत्त्व नव्हतं. पण आता ते कळायला लागलं, की ते का गरजेचं आहे. म्हणजे मला असं म्हणजे आमच्या गुरुजींनी सांगितलं होतं, की तो एक असा सोर्स आहे आपला, की जिथे जसं आपण म्हणतो ना, की आपला मोबाईल आपण दिवसभर वापरतो आणि रात्री आपल्याला तो चार्जिंगला लावावा लागतो. तसं आहे, की हं, वर्षातनं एकदा हं. तुम्ही तिथे जाऊन आलात, की तुमची बॅटरी पूर्ण त्या चार्ज होते. चार्जिंग पॉइंट तो आहे आपला मेन जो आपला सोर्स आहे. तो म्हणजे प्रत्येक कुलदैवत म्हणजे काय बेसिकली आपली फॅमिली, आपलं लिनिएज ज्या सोर्सपासून पुढे आलेलं आहे, ती जी मेन देवता आहे, त्या देवतेला आपण जाऊन भेटणं, हं. ग्रॅटिट्यूड देणं किंवा जे काही आपलं काय म्हणूया आपल्याला हवं असेल ते मागणं, तिला थँक म्हणणं, की आणि ज्या काही बाकीचे आपले रिच्युअल्स असतात ते करणं. ते मला गरजेचं वाटतं कारण आपण नॉर्मल किती जणांना थँक म्हणतो ना नॉर्मल आयुष्यात पण आपण आपले शिक्षक असतात, आपले शाळेतल्या गोष्टी असतात मुख्य त्यांना भेटायला जातो, त्यांना आपलं तर हा जो सोर्स आहे, की ज्याच्यातनं आपला जन्म झाला, ज्याच्यातनं आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत किंवा ज्या मिळाल्या आपल्याला, आपलं आयुष्य हं. असेल, आपली मुलं-बाळं असतील, आपल्या कामाच्या बाबतीतल्या गोष्टी असतील, तर एक दिवस त्या काढून तिथे जाऊन थँकफुल आपलं ग्रॅटिट्यूड व्यक्त करणं, आपली कृतज्ञता व्यक्त करणं आणि त्या देवतेला दर्शन देणं. ह्याच्यामध्ये काहीच खूप काही ग्रेट गोष्ट करतोय आपण असं नाहीये. कारण खूप जणांच्या बाबतीत मी असं बघत असतो किंवा ऐकत असतो, की प्रॉब्लेम्स असतात. खूप काही प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होत नसतात. वर्षानुवर्ष चालूच आहे, पण संपत नाहीये. तर त्यांच्या बाबतीत असं घडलेलं आहे. माझे माझे असे काही मित्र पण आहेत, की ती गोष्ट कुठेतरी त्यांची मिस होत होती आणि जेव्हा त्यांना हे कळलं किंवा मी पण एक हं, दोघांना हं. सांगितलं होतं, की एकदा तिथे कोण आहे बाबा, एकतर कोण आहे ते शोधून काढ. कारण हल्ली झालंय असं, की आपली जनरेशन जी आहे किंवा याच्या हं, पुढची हं. जनरेशन ती फार या गोष्टींमध्ये त्यांचं असं असतं, की नाही माझं कर्तृत्व, मी मस्त असं. ऑफकोर्स तुमचं कर्तृत्व तर मॅटर करतंच, त्याला पर्यायच नाहीये. पण जर समजा 99.9 असे 4 विद्यार्थी आहेत, की ज्यांना एवढे त्यातली अपॉर्च्युनिटी कोणाला एकालाच मिळणार एकालाच आहे. मग मिळणार. तो त्याला का सिलेक्ट करायचं? मग तेव्हा जी हं, एनर्जी हं, काम हं, करते हं. ना, तेव्हा जो फॅक्टर काम करतो ना, की तुम्हीच का? व्हाय यू? तर तिथे मला असं वाटतं, की ह्या गोष्टी थोड्या मॅटर मॅटर करतात. करतात. ज्याच्यावर आपण विश्वास ठेवून मेहनत तर प्रत्येकालाच करायची आहे. त्याला पर्यायच नाहीये. मी तर म्हणतो आणि आपण जेव्हा 100% देतो, तेव्हाच आपल्याला देव पण साथ देत असतो. तर ह्या काही गोष्टी जर तुम्ही मिस तर त्या मित्राच्या बाबतीत असं झालं होतं, की तो मग त्याने ती कोण कुलदेवी आहे, हं, हं. आई-बाबांना विचारलं. मग खूप दिवस कोणीच गेलं नव्हतं, खूप वर्ष. मग ते तिथे जाऊन दर्शन घेऊन आले आणि मग त्याच्या गोष्टी एक सॉल्व्ह व्हायला लागल्या बदलत गेला. आणि मग तो दरवर्षी आता जातोय. सो ऑफकोर्स या अनुभवातून येणाऱ्या गोष्टी आहेत. काही जणांना हे असंही वाटेल, की असं काही नाही, आमचं तर खूप छान चाललंय. कदाचित तुमची पुण्याई असेल पूर्वजांची, जी आत्ता तुमच्यासाठी काम करतीये. पण तो पण एक साठा आहे, जो कधीतरी संपणार आहे. सो आपण आपल्याकडनं आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी, आपल्या पुढच्या जनरेशनसाठी असं काहीतरी केलं पाहिजे आणि आपल्या त्या पुढच्या पिढीला पण हे संस्कार दिले पाहिजेत, की बाकी वर्षभर तर आपण आपल्यासाठी जगतोच की, पण एक दिवस आपण काय हरकत आहे तिथे गेलो आणि त्या दर्शन घेतलं. ज्या काही त्यांच्या पूजा असतील, त्या केल्या आणि जर त्याचा जर तुम्हाला फायदा होणार असेल, त्याचा जर तुम्हाला लाभ होणार असेल, तर व्हाय नॉट? आणि मला असं वाटतं, की प्रत्येकाने ती गोष्ट केली पाहिजे. कारण मी हे स्वतःच्या अनुभवातनं हं, सांगतोय, की मी पण मध्ये काही खंड पडला होता आणि परत जेव्हा हं. चालू केलं, तेव्हा मलाही खूप छान अनुभव आले त्या गोष्टीचे.
आणि मला असं वाटतं की जे कोणी गोष्टी देवाला मानणारे आहेत ते कुलदेव आणि म्हणजे प्रत्येक ठिकाणी हे पहिलं सांगतात की बाकी तुम्ही काही देवांचं नाही केलं तरी चालेल, पण तुम्ही म्हणजे आधी आई-बाबांना भेटा, मग बाकीचे त्यांच्याकडनं जर तुम्हाला आशीर्वाद नसेल, तर बाकीचं कितीही केलं तरी तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. ते मग मध्ये कुठेतरी अडकून राहील. सो मला वाटतं की ते गरजेचं आहे. अर्थात. एक थोडासा वेगळा प्रश्न आहे. हं. आत्ता आहे ना सध्याच्या ह्या काळामध्ये देव ही कन्सेप्ट किंवा देव ही संकल्पना जी आहे ना, ती कमर्शियल बनत चालली आहे, हं, हं, असं हं. मला वाटतंय. कारण मी बरेचदा सोशल मीडियावर स्क्रोल करताना दिसतं, की एखादी बर्थडे पार्टी आहे, मुंज आहे, तेव्हा एखाद्या देवाचं वेषांतर करून तिथे डान्स हं. करणं किंवा एखाद्या देवाला घेऊन पार्लरमध्ये जाणं, हेअर वॉश करणं, मेकअप करणं, हे आता हळू घडताना दिसतंय. तर हं. याबाबत तुमचं मत काय आहे? नाही, मी या गोष्टीचा मी पण हे बघितलं म्हणजे खूप ठिकाणी बर्थडे पार्टी आहे किंवा बारसं आहे हं, हं. आणि ते लहान बाळाला घेऊन स्वामी येतायत आणि हां. अ, त्याचं नाव ठेवतायत वगैरे. म्हणजे मला पर्सनली असं वाटतं, की बाबा ह्यांनी हे हे का केलं असेल किंवा काय थॉट असेल? तर मला असं वाटतं, की ते जे कपल आहे ज्यांना असं ते स्वामी भक्त आहेत आणि त्यांना असं वाटत असेल, की यार हं, हं. खरंच जर स्वामी आले स्वामींच्या आणि माझ्या ह्याच्यात आहे. बाळाला उचललं आणि मग जर आता असा सोर्स अवेलेबल आहे, की असं प्रत्यक्षात घडू शकतं. म्हणजे कोणीतरी एक आपण हे करून तर त्यांच्यासाठी ती गोष्ट खूप प्युअर असेल कदाचित. ते जे करतायत. पण बाकीचे जे आलेत, समजा पाहुणे आलेत किंवा आता हे सोशल मीडियावर बघणारे आहेत, ते कदाचित त्या गोष्टीची टिंगल करू शकतात, की "अरे काय फालतूगिरी आहे, हं, हे असं हं. काय आहे?" वगैरे. सो तुम्ही ठीक आहे, त्या भावनेने चांगलं केलंय. पण तुमच्या त्या करण्यामुळे जर 4 लोक त्या स्वामींची टिंगल करत असतील किंवा त्या देवतेची टिंगल करत असतील, तर कुठेतरी तुम्ही त्याला जबाबदार झालाच ना, की मी मग चांगल्या मनाने केलंय. पण आता जसं आपण म्हणतो, की मलाही पटकन "अरे, हे काय आहे?" असं वाटतं किंवा तुम्ही त्या देवतेचा वापर करताय का? हा थॉट माझ्याही मनात आला. पण मला असं नंतर वाटलं, की नाही त्यांची भावना प्युअर असेल. ठीक आहे, त्यांची भावना प्युअर असेल, पण सगळेच त्या भावनेने त्या गोष्टीकडे बघतायत का? म्हणजे कुठेतरी स्वामींच्या बाबतीतला किंवा त्या देवतेच्या बाबतीतला एक लोकांच्या मनातला पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्ही चेंज करताय. मग तुम्ही ते टिंगल करताय आणि तुमच्यामुळे ती टिंगल होतीये. ह्याला जबाबदार कुठेतरी तुम्ही होताय. सो या गोष्टीचा विचार करून तुम्ही या गोष्टी केल्या पाहिजेत. जर तुम्हाला असंच काही खरंच करायचंय, तर ते इतकं प्रायव्हेट अफेअर असलं पाहिजे. इतकं ते तुम्ही लोकांना दाखवण्यासाठी मग तिथे रील बनतायत, मग तिथे सोशल मीडिया कॅमेरे सगळे ते व्हायरल. शूट करतायत. म्हणजे तुम्ही काय करताय, की म्हणजे दिखावा. तुम्हाला कुठेतरी मी किती धार्मिक आहे, मी किती देवाचं करणारा आहे, माझ्याकडे किती सोर्सेस अवेलेबल आहे, की मी डायरेक्ट स्वामींनाच स्टेजवर आणलं. हा जर तुम्ही मीपणा दाखवण्यासाठी जर करत असाल, तर मग तेच कदाचित स्वामींनाही आवडणार नाही, की कारण जेवढं तुम्ही हं. मनात आतमध्ये तुमची भक्ती आणि हे असेल, ती जास्त पद्धतीने पोहोचते ना, की अशा पद्धतीच्या दिखाव्यामुळे. तर मला तर असं वाटतं, की हे प्रकार थांबले पाहिजेत आणि नाहीतर मग काय होईल ना, मग ते इतकं वाढत जातं, मग ते एक फॅड येतं, मग तो ट्रेंड बनतो. मग ते अजून काय-काय हं. मग मग स्वामी आले, मग अजून 4 देव येतील. मग त्यांच्या दासी पण म्हणजे ते त्याला काही लिमिट नाहीये. लिमिट नाही तर राहत. ते अनस्टॉपेबल होईल. त्यापेक्षा मला असं वाटतं, की आत्ताच कुठेतरी ते लोकांनी विचार केला पाहिजे या गोष्टीबद्दल, की आपल्यामुळे कदाचित त्या देवतेला कोणी त्या पद्धतीने बघतंय किंवा त्यांची टिंगल होतीये. या विचाराने तरी आपण ते नाही केलं पाहिजे आणि जरी केलं तर ते आपल्या खूप प्रायव्हेटली आपल्या घरामध्ये Instaवर टाकण्यासाठी किंवा सोशल मीडियासाठी म्हणून जर तुम्ही हे करत असाल, त्यासाठी तुम्ही देवाचा वापर करत असाल, तर इट्स बिग नो. येस. हं, अगदी शेवटाला आलोय. हं. पण पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात तुम्ही युनिव्हर्सबद्दलच बोललात, हं, की हं, हं. युनिव्हर्स आहे. तर मला एक प्रश्न विचारायचा आहे मॅनिफेस्टेशनबद्दल. हं, आजही मी 11-11 झाले, की माझं असं असतं, की मी काहीतरी मागते. ऑफिसमधले सगळे मला सांगतात, "अरे स्नेहा 11-11 झाले." हं. कारण त्यांना माहिती आहे, की मी मागतीये ती गोष्ट किंवा स्नेहा 11-11ला मानते. हं, हं, हं. तर खूप लोकं आहेत आज जे 11-11ला मानतात किंवा मॅनिफेस्टेशन माहीत नाही मला नंबर्स मला नाही कळत. मला फक्त ती एक गोष्ट माहिती आहे, की हां, यावेळेला मागितलं की काहीतरी पूर्ण होतं. तर याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुम्ही मानता का? हो, मला मला माझा अप्रोच जो असतो ना गोष्टींकडे बघण्याचा, तो असाच असतो, की मी पहिल्यांदा क्युरियस असतो, की हे काय आहे नक्की? म्हणजे हं, डायरेक्ट एखाद्या गोष्टीला चुकीचं म्हणणं किंवा हे काय असं हं. म्हणण्यापेक्षा, हे कशासाठी करत असतील? मग 11-11 अच्छा, मग त्याच्यामागचा थॉट काय? मग मी थोडा रिसर्च करतो किंवा मला कळलं, की तो असा एक नंबर आहे, जिथे युनिव्हर्स तुम्हाला काहीतरी सिग्नल देऊ इच्छित आहे आणि बरोबर. जर तुम्ही त्यावेळेस एखादी गोष्ट मागितलीत युनिव्हर्सकडे, तर ती तुम्हाला मिळते. सो ही एक थिअरी झाली. ओके. ओके. तर मला असं वाटतं, की
ठीक आहे, तुम्ही या विचाराने जर ती गोष्ट करत असाल तर गुड. आणि जर तुम्हाला त्याचे अनुभव येत असतील आणि तुम्हाला छान वाटत असेल, तुम्हाला पॉझिटिव्ह वाटत असेल, तुम्हाला जर एखाद्या टेन्शनमधनं रिलीफ मिळत असेल, तर व्हाय नॉट, तुम्ही करायला काहीच हं. हरकत नाहीये. सो मी त्या गोष्टीकडे असंच बघतो, की हा एक स्पिरिच्युअलिटीचाच एक वेगळा मार्ग आहे किंवा एक फक्त ते आपल्याकडे नव्हतं, ते आता कुठेतरी हं. बाहेरून बाहेरून म्हणण्यापेक्षा वेस्टर्न कल्चर आहे. मग ते कल्चरमधून. एंजल्स नंबर असतात, मग ते हं. एंजल्स, मग ते खूप मोठं, ते तो वेगळाच एक वास्ट विषय. विषय आहे. मी त्याला काही असं असं नाही म्हणणार, की चुकीचं आहे किंवा बरोबर आहे. हां. जर एखाद्याला विश्वास असेल, जर एखाद्याला असं वाटत असेल, की त्यामुळे मला पॉझिटिव्हिटी मिळतीये, मला छान वाटतंय, तर त्याने करावं. त्याच्यामध्ये काही गैर आहे किंवा त्याच्यामध्ये कोणाला त्रास होतोय, असं जर होत असेल तर नाही. पण हां, एखादं अनुभव, मुळात तेच आहे ना, की अनुभवातनं माणूस गोष्टी करत असतो. सो जर तुम्हाला त्यातनं अनुभव मिळतोय आणि तुम्हाला छान वाटतंय, तर व्हाय नॉट? आणि आम्ही देवाकडेच मागतोय ना, म्हणजे किंवा त्या युनिव्हर्सकडेच हं, मागतोय ना. हं, हं. पण जे मला त्या हां. त्या गोष्टी म्हणजे त्या लोकांचं पण कधी-कधी असं हसायला येतं, की जे ह्या गोष्टींना तर मानतात, पण नाही, नाही, देव आम्ही मानत नाही. आम्ही फक्त हां, हे हां. हे चांगलं आहे. म्हणजे ज्याला कुठेतरी थोडा सायंटिफिक बेस आहे, ते ते ओके आहे ओके तुम्हाला. आणि आहे. जे ट्रेडिशनल चालत आलंय, जे हं. पुराणांमध्ये सांगितलंय, ते सगळं थोतांड आहे. असं म्हणणं मग मला ती हिपोक्रेसी वाटते. कारण त्याचा मेन सोर्स जो आहे, तो तिकडूनच आलेला आहे. म्हणजे अर्थात. आता पण आपण जे म्हणतो, की नंबर्स असतील किंवा एंजल नंबर्स असतील, हे कुठेतरी आपल्या पुराणांमध्ये, आपल्या हो. ह्याच्यामध्ये मॅथेमॅटिक्समध्ये सांगितलेलंच आहे. त्याला जर तुम्ही नाकारत असाल आणि हे जर तुम्हाला जवळचं वाटेल, ह्याचं कौतुक करताय आणि त्याला जर तुम्ही नावं ठेवताय, तर ते मला कुठेतरी चुकीचं वाटतं. कारण आपली अशी संस्कृती आहे किंवा आपलं असं जसं आपण ॲस्ट्रोलॉजी घेऊया, हं. म्हणजे ज्याला आपण पत्रिका बघणं हं, हं, म्हणतो, हं, हं. किंवा तर त्याच्यामध्ये इतकं प्रिसाईज गोष्टी दिलेल्या असतात, की त्याचा अनुभव पण प्रत्येकाचा वेगवेगळा आहे, की त्या ऋषी, म्हणजे ते जे कोणी ऋषीमुनी किंवा सेजेस होते, ते तेव्हाचे मला वाटतं हं. सायंटिस्ट, त्यांनी कुठल्याही उपकरणाशिवाय, कुठल्याही यंत्राशिवाय त्यांनी पृथ्वीचं सूर्यापासूनचं अंतर काय आहे, अमावास्या कधी होते, पौर्णिमा कधी होते, कधी ग्रहण होणार आहे. आता जेव्हा आपण मोठ्या-मोठ्या दुर्बिणी वापरून आपल्याला त्या गोष्टी कळतात, तेव्हा त्यांनी तेव्हा सांगून ठेवल्या आहेत. सो याचा अर्थ काहीतरी त्या शास्त्राला बेस आहे, काहीतरी त्याला एक ठोस आधार आहे. असं नाही की ते फक्त काहीतरी हवेत बोललं जातंय आणि फक्त श्रद्धेचा भाग आहे. त्याला एक मॅथेमॅटिक्स आहे, त्याला पण एक सायन्स आहे. हं. तेही तुम्ही एक्सेप्ट करा. असं नका करू की ते तुम्हाला चुकीचं किंवा हे वाटतंय, थोतांड वाटतंय आणि हे तुम्ही, अरे काहीतरी छान आहे, नवीन ट्रेंडिंग आहे किंवा वेस्टर्न कंट्रीजमध्ये हे फॉलो केले जाते म्हणून आपण फॉलो करूया ट्रेंड. पेक्षा सुद्धा प्रत्येक गोष्टीचा बेस जर तुम्ही बघायचा, की हे कशातनं आलंय, ह्याच्यामागे काय थिअरी आहे, ह्याच्यामागे काय सायन्स आहे. पुन्हा तेच आहे की अध्यात्म पण हे आपण अध्यात्मशास्त्रच म्हणतो ना शेवटी. हं. शास्त्र इज व्हॉट सायन्स. सो हे सगळ्यात मोठं शास्त्र जर कुठलं असेल, तर मला असं वाटतं की हे शास्त्र आहे, की एनर्जी आहे. आपण एक माणूस म्हणून, का आता सायन्स पण हेच सांगतंय, की आपण जे सॉलिड म्हणतोय, जे मॅटर म्हणतोय किंवा जे स्किन म्हणतोय, हे नथिंग बट एक एनर्जी एका ठिकाणी कंडेन्स झाली आणि त्याच्यातनं आपण निर्माण झालोय. निर्माण सो झालं. ही एनर्जी काय आहे? ती कशी वर्क करते? आणि हे जेव्हा प्रश्न विचारले गेले आपल्या पूर्वजांकडनं किंवा आपल्या थोर हं. जे काही ऋषीमुनी होते, त्यांनी जेव्हा सखोल त्याच्या मग ध्यानात गेले, मग मेडिटेशन केलं आणि त्यांना जेव्हा ती उत्तरं मिळाली, ती त्यांनी आपल्याला सांगितली, की आम्हाला असं-असं. मग त्यातल्या काही गोष्टी आपल्याला पटतात, काही पटत नाहीत. पण ते शास्त्र म्हणून आपण नाकारण्यापेक्षा त्याच्यातनं काही चांगल्या गोष्टी घेता येतील, ज्याचा आपल्याला आत्ता वापर करता येईल, तर तो आपण केला पाहिजे आणि त्यातून आपण स्वतःचा पण फायदा केला पाहिजे आणि ॲट द सेम टाईम जगाला जर त्यातनं फायदा होत असेल, तर तो पण आपण केला पाहिजे. एक रॅपिड फायर आहे. हं. स्टार्ट करूया? येस. देव, हं. भीती की आधार? आधार. श्रद्धा, शिकवलेली की अनुभवलेली? अनुभवलेली. पहिली प्रचिती, आठवण की वळण? वळण. तो क्षण, मौन की भावनांचा पूर? मला असं वाटतंय दोन्ही आहे ते. म्हणजे सुरुवातीची स्टेज जर हं. असेल, तर भावना असतात आणि नंतर मग त्याच्यातनं एक शांतता मिळते, व्हिच इज मौन. प्रार्थना, सवय की गरज? हं, हं, हं. छान आहे हा प्रश्न. म्हणजे सुरुवातीला गरज म्हणून ती गोष्ट सुरू होते, कारण आपण माणूस आहोत शेवटी, की मला ही एखादी गोष्ट हवी आहे म्हणून सुरू करतो तर मग आणि मग सवय. त्याची सवय लागते. सो दोन्ही आहे त्याच्यामध्ये. सुरुवातीला गरज आणि नंतर सवय. देवाशी नातं, हं. संवाद की समर्पण? समर्पण. तो अनुभव, योगायोग की कृपा? कृपा. देव, मंदिरात की मनात? मनात. श्रद्धा, प्रश्न विचारते की उत्तर देते?
उत्तर देते. ओके. अगदी शेवटचा प्रश्न आहे. हं. समजा आता तुमच्या समोर महादेव आहेत हं, आणि हं, हं. त्यांना तुम्हाला थँक यू बोलायचंय, तर तुम्ही काय बोलाल? अरे! म्हणजे अशा वेळेस खरंच तुला सांगू का शब्दच हे होत नाहीत. पण मला हेच सांगायचं आहे, की आत्तापर्यंत मी जो आहे, ज्या म्हणजे मी काम करतोय, आयुष्य जगतोय, ज्या काही गोष्टी मी आत्तापर्यंत अचीव्ह केल्या आहेत, मला हे कायम माहिती आहे, की प्रत्येक क्षणाला तुम्ही माझ्यासोबत आहात आणि जर तुम्ही नसता, तर खरंच हे खूप अवघड झालं असतं. माहीत नाही मी आज आत्ता तुमच्यासमोर जसा आहे, तसा दिसू शकलो असतो की नाही. कदाचित सगळं सोडूनही गेलो असतो. कदाचित अं, म्हणजे मी इमॅजिन पण करू शकत नाही अशा गोष्टी घडू शकल्या असत्या माझ्या बाबतीत. पण तुम्ही होतात म्हणून मी तरलो. म्हणून मी त्या सगळ्या गोष्टींमधनं बाहेर पडलो आणि अजूनही मी त्या गोष्टी तो प्रवास चालूच आहे आणि अजूनही मला माहीत आहे, ह्या गोष्टीची खात्री आहे, की तुम्ही माझ्यासोबत आहात म्हणून हा प्रवास इतका सुखकर, इतका बेअरेबल आहे आणि मी तुम्हाला अशी प्रार्थना करीन, की प्लीज माझ्यासोबत असेच राहा. मला मला कायम मी असं इमॅजिन करत असतो, की माझा एक हात तुमच्या हातात आहे आणि तुम्ही माझ्यासोबत मला घेऊन चालत आहात. तो हात कधीच सोडू नका आणि आत्तापर्यंत जे काही दिलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप थँक यू आणि असंच पुन्हा यापुढेही अ, माझ्यासोबत चालत राहा आणि मला मार्गदर्शन करत राहा. ओम नमः शिवाय. येस. खूप छान. खूप छान पॉडकास्ट होता. अ, मला अख्ख्या या संपूर्ण पॉडकास्टमधलं एक उत्तर खूप आवडलं. म मी तो प्रश्न कॉन्ट्रोव्हर्सी म्हणून विचारलेला खरं सांगायचं तर कमर्शियलवाला. पण हं, हं, हं. तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर देताना असं म्हणालात, की मी तो व्हिडिओ बघितला तेव्हा मला असं वाटलं, की त्या कपलचं म्हणजे त्या जोडप्याचं त्या बाळाला नाव ठेवण्यासाठीची एक भावना आहे. हं. तर मला म्हणजे कलाकार म्हणून मला ते उत्तर अर्थातच अपेक्षित नव्हतं. मला वाटलं, की तुम्ही पण अगेन्स्ट असाल किंवा तुम्ही त्या गोष्टीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघत असाल, जसे इतर लोकं बघतात. पण नाही. म्हणून तुम्ही विकास पाटील आहात आणि म्हणून तुमच्या सगळ्या सोशल मीडियाच्या पोस्ट वेगळ्या असतात. जसे तुम्ही दिसताय तसे नाही आहात. हे मला आज कळालं. मी एंट्री केल्या-केल्या म्हटलं, "बापरे! आज मनातला देव वेगळा होणार आहे." पण ते तसं नव्हतं. थँक यू सो मच. सो नाही तेच आहे म्हणजे आपण सध्या जे काही जगतोय आणि बेसिकली बीइंग एन ॲक्टर मला अशा खूप ऑब्व्हियस गोष्टी करायला आवडत नाहीत. म्हणजे आता आपण ह्याला म्हणजे हं, देवाच्या बाबतीत आहे, तर मग काहीतरी कुर्ता का पण ठीक आहे ना, अशी हं. अशी माणसं पण नॉट नेसेसरी की तुम्हाला कित्येक लोक कुर्त्यात दिसतील, पण त्यांचे विचार इतके विचित्र असतात, मी की तेच बापरे! म्हणते, की ते इथून आलेला हां, आहे हां. म्हणून कदाचित तो देव तुमच्याबरोबर आजही आहे किंवा प्रत्येक आलेल्या अडचणीत जसं तुम्ही म्हणालात, की ती पर्सनल थिंग आहे ती मला नाही शेअर करायची आहे. पण त्या काळात मला देवाने खूप तारलं. सो मी नाही बघून तुम्हाला सांगणार, की तुमच्या आयुष्यात कोणते वैयक्तिक अडचणी आल्या असतील असं मला बघून बिलकुल नाही वाटत आहे. कारण ते तुम्ही दाखवत नाही आहात किंवा काही असू शकतं त्याच्यामागे. पण तो आहे तुमच्या मागे म्हणून कदाचित त्या दिसत नाहीयेत आमच्यापर्यंत. येस. असंही असू शकतं. आणि थँक सो मच तुमच्या पूर्ण टीमला, तुला. कारण हा विषय असा आहे, की हा विषय ज्याच्याबद्दल एकतर खूप बोललं हं, जातंय किंवा अजिबातच बोललं जात नाहीये. पण हा अशा प्लॅटफॉर्मवर पॉडकास्टच्या रूपानं तू जेव्हा मला फोन आला, की विषय मनातला हं. देव हा आहे, तेव्हाच मला असं झालं, की येस काहीतरी वेगळं आहे. प्रत्येक वेळी जाऊन करिअरविषयी बोलणं, स्वतःबद्दल सांगण्यापेक्षा काहीतरी असा जो माझ्या जवळचा आहे आणि ऑफकोर्स मला असं वाटतं, की सगळ्यांनाच म्हणजे नॉट ओन्ली ॲक्टर्स पण ही जनरेशन असेल किंवा ह्याच्या पुढच्या जनरेशन्स असतील, ते कुठेतरी या बाजूला झुकत चालले आहेत, की देवाचं अस्तित्व आहे की नाही? हं. आपणच सगळे कर्ते-धर्ते आहोत. तर असं नाहीये. मला असं वाटतं, की एक खूप प्रोफाउंड शक्ती आहे जी आपल्याला चालवतीये. मी असं म्हणत नाही, की तुम्ही पूर्ण आहारी जा त्याच्या किंवा तुम्ही पूर्ण सगळं सोडून फक्त देव-देव करत राहा. नाही. तुम्हाला तुमचं काम 100% करायचंच आहे. तुम्हाला तुमच्या रोजच्या गोष्टी करायच्याच आहेत. त्याबरोबर जर तुमच्यासोबत ही गोष्ट असेल, ही शक्ती असेल, ही ही श्रद्धा असेल, हा विश्वास असेल, तर तुमचं आयुष्य खरंच मी असं म्हणणार नाही, की संकटं येणारच नाहीत. पण जरी ती आली, तरी ती संकटं वाटणार नाहीत. तुम्हाला असं वाटेल, की येस इट्स म्हणजे जसं आम्ही बिग बॉसमध्ये टास्क हं, म्हणायचो, हं, हं. तसा हा एक टास्क आहे. याच्याकडे एक टास्क म्हणूनच बघूया. याला फार पर्सनली न घेता माझ्या वाट्याला आलेला एक टास्क आहे, जो मला खूप छान खेळायचा आहे आणि त्यातनं बाहेर पडायचं आहे एक विनर बनून. तर ती गोष्ट, ती फीलिंग येण्यासाठी मला असं वाटतं, की तुम्ही अशी कुठलीतरी
मग मी असं नाही म्हणणार, की तुम्ही कुठल्या देवतेला माना किंवा मानू किंवा कुठल्याही एक म्हणजे एका मध्ये पण तुम्हाला देव सापडू शकतो. एखाद्या हो. झाडात तुम्हाला देव सापडू शकतो. एखाद्या एखाद्या डॉगमध्ये तुम्हाला ती गोष्ट सापडू शकते. पण ती गोष्ट आहे त्याच्यावर विश्वास ठेवा. तो विश्वास मला असं वाटतंय तुम्हाला हे आयुष्य खूप सुंदर, खूप सहज आणि खूप सुखी करण्यासाठी मदत करेल. हा मेसेज मला सगळ्यांना द्यायचा आहे तुझ्या थ्रू. सो थँक येस. सो मच ह्या मला देता आला आणि या विषयावर मला इतकं छान बोलता आलं, व्यक्त होता आलं. खूप साऱ्या गोष्टी ज्या मलाही आत होत्या, ज्या बाहेर पडल्या, ज्या मलाही माहीत नव्हत्या, की माझ्या आतमध्ये आहेत. हां, बोलता-बोलता आपण बऱ्याचशा गोष्टी बोलून जातो किंवा मला सुद्धा एक गोष्ट शिकायला मिळाली तुमच्या प्रत्येक बोलण्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी होती. अ, ह्या पॉडकास्टसाठी मी या खुर्चीवर जेव्हा बसले, की मला नेहमी दडपण असतं आणि मी सारखी अशी बघत असते. पण आज मी नाही खूपदा बघितलंय. हं, सो हं, हं. मी खूपदा नाही बघितलंय. कारण मला माहिती होतं, की काय बोलायचंय किंवा काय बोलायचंय हे तुमच्याकडून येत होतं किंवा ती एक पॉझिटिव्हिटी येत होती. जरी तुम्हाला माहीत नव्हतं, की मी तुम्हाला काही विचारणार आहे, पण ती एक पॉझिटिव्हिटी होती, की मला ते बोलण्यासाठी एक माझ्यात पण ती शक्ती येत होती. सो ते वातावरण अशा वेळेला निर्माण होणं खूप गरजेचं असतं हो, असं. हो. नाही याच्यावरनं मला एक खूप असं तू आता जे जे म्हणालीस ना पॉझिटिव्हिटीबद्दल, ते मला एक खूप ठिकाणी विचारलं जातं. म्हणजे इव्हन सेटवर हं. विचारलं जातं किंवा बाहेर कामात असेन, बाहेर असेन, की "यार विकास काय आहे म्हणजे तू माहीत नाही यार तुझ्याकडे एक एनर्जी आहे. तू छान असतोस, कायम हॅपी असतोस, मस्त असतोस." आणि ज्यांना काही गोष्टी माहीत नाही त्यांना आणि त्यांना जेव्हा हं. एक गोष्ट कळते तेव्हा ते उडतात. बापरे! हे म्हणजे तू यू गोइंग थ्रू धिस एवढ्या ह्याच्यातनं जातो तू इतका तर मला तेच वाटतं, की ही जी पॉझिटिव्हिटी आहे किंवा आणि ती मला कुठेतरी मला असं वाटतं माझ्या कामात पण परावर्तित होते आणि म्हणून कदाचित जे काही माझं काम आवडतंय आतापर्यंत लोकांना ती हीच पॉझिटिव्हिटी आहे, की जी माझ्या आतमध्ये आहे. कदाचित मी ती घेऊन पण आलो असेन येताना, कदाचित माझ्या आई-बाबांकडून आली असेल, या सोर्सेसकडनं आली असेल. तर ती पॉझिटिव्हिटी मला स्प्रेड करायला खूप आवडतं. म्हणजे जर कोणी असं उदास बसलंय आणि मला असं वाटतं, की मी त्याच्याशी बोलतो, त्याला विचारतो काय आहे, काय नाही. मग माझ्याशी बोलून जर त्याला बरं वाटत असेल, माझ्या पॉझिटिव्हिटीने त्यालाही काही फायदा होणार असेल, त्याचा काहीतरी मूड छान होणार होणार असेल, तर मला खूप आवडतं ते. आणि ही गोष्ट जी आहे, जी मी आता तुला सांगत होतो, ही त्यातनं आली आहे. सो ही गोष्ट ह्या पॉझिटिव्हिटीसाठी म्हणून तुम्ही करा. बाकी तुमचा देवावर विश्वास आहे, नाही आहे, हा खूप वेगळा भाग आहे. पण त्या सोर्सवर, त्या एनर्जीवर, जो आपल्या आतमध्येच आहे, तो हं. कुठेच बाहेर नाहीये. अर्थात. कारण ज्या गोष्टीपासून आपण बनलेलो आहोत, तीच गोष्ट म्हणजे देव आहे. तर तो कुठेतरी आपल्या आतच आहे. आपण फक्त बाहेर त्या गोष्टी शोधत असतो. पण जर तुम्ही ध्यानात गेलात, जर तुम्ही खरंच खूप डीप या गोष्टींमध्ये गेलात, तर कळेल यार, ज्याच्याकडे आपण मागतोय तो दुसरा-तिसरा कोण तो आपल्या आतच बसलाय. आणि तो जेव्हा आतून उत्तर द्यायला लागतो ना, तेव्हा मग आपण अगदीच ज्याला आपण ती एनलाइटनमेंट म्हणतो किंवा त्या लेव्हलला पोहोचणं म्हणतो. ऑफकोर्स मी त्याच्या खूप लांब आहे. बट तो प्रवास तरी सुरू होतो आपण तिथे पोहोचणं, नाही पोहोचणं तो वेगळा भाग आहे. वेगळा भाग आहे. पण त्या प्रवासाला निघणं खूप महत्त्वाचं आहे. तर तो प्रवास सुरू करा. बाकी येस. सगळं तो बघून घेईल. नक्कीच. सो भक्तीच्या या अनुभवांसह आज आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात नव्या कलाकारासह आणि जाणून घेऊयात त्यांच्या आयुष्यातील देवाशी झालेल्या गप्पा, अनुभव, किस्से आणि प्रचिती. हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या मज्जा पिंक चॅनलला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका.